फिक्शन इंग्लिश जर का कोणाला वाचायचं असेल तर त्यांनी सुरुवात करू शकता. चालेल, अगदीच चालेल. 17 दरम्यान सांगेल. दादा सुरू करूया आपण. हो चालेल ना. नमस्कार. शब्दांगणच्या 94व्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत हेरम दादा आहे सत्र घेण्यासाठी. आणि मला आठवतंय की याही आधी दादाने नारायण धारप आणि डॅन ब्राऊन असे 2 लेखकांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. विशेषतः इंग्लिश जे कमी वाचतात किंवा वाचायला सुरुवात करत नाहीत याची अडचण अशी असते की कुठून सुरुवात करू किंवा काय चूज करू. तर अशा वेळेला आपल्याला कोणी सांगितलं की चांगलं काय किंवा काय वाचावं, काय छान आहे, तर त्याची नक्कीच मदत होते. मी हेरम दादाला विनंती करेन की त्यांनी सुरुवात करावी नवीन लेखकांची. जरूर. ओके. सर्वप्रथम आपल्या शब्दांगणच्या 94व्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. म्हणजे मी दरवेळेलाच हे म्हणतो की एखादं काय म्हणतात एखादी सिरीज किंवा अशी मालिका सतत सुरू ठेवणं, ती पण पुस्तकांच्या बद्दलची सतत 94 आठवडे सुरू ठेवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या आपल्या मंडळींचं अभिनंदन. आज मी बोलणार आहे ज्या लेखकाविषयी, ली चाइल्ड असं त्याचं नाव. आणि तुम्ही सत्राचं जर का शीर्षक बघितलं असेल, रीडिंग रिचर इज रिचिंग रिचर, ते असं का आहे ते तुम्हाला हळूहळू कळेल. आणि महत्वाचं म्हणजे आज रिचर विषयी किंवा ली चाइल्ड विषयी बोलणं म्हणजे अतिशय एक अपूर्व योगायोग आहे. ते पण मी नंतर सांगेन. म्हणजे अगदी मुहूर्त जुळून आला म्हटलं तरी चालेल. मगाशी आता सुरुवातीला बोलताना मी म्हटलं होतं की ली चाइल्डचं लेखन म्हणजे तुलनेने आपल्या इथे कमी वाचलं जातं असं माझ्या लक्षात आलं. मी पण काही महिन्यांपूर्वीच वाचायला ली चाइल्डचं. त्याच्या आधी ऐकून होतं नाव, पण समहाऊ कधी वाचलं गेलं नव्हतं. पण होतं का की आपल्या इथे सिडनी शेल्डन माहिती आहे लोकांना, जेफ्री आर्चर किंवा डॅन ब्राऊन, अगदी जॉन ग्रिशम, चेस, हे सगळे माहिती असतात. कारण या हे बरेचसे यातले जुने पण आहेत आणि बऱ्याच लेखकांच्या पुस्तकांची म्हणजे मराठी आवृत्त्या निघाल्यात, मराठी अनुवाद निघालेले आहेत. त्या मानाने ली चाइल्डच्या पुस्तकांची हार्डली मला वाटतं 2 मराठी अनुवाद आहेत. ते एक कारण असेल. आणि थोडा वेगळा असं नाही म्हणणार मी, पण एक हिरो काइंड ऑफ आणि थोडं हाणामारी आणि थोडं एक वेगळ्या प्रकारचं असं आहे. त्यामुळे कदाचित लोक वाचत नसतील किंवा अवघड जातं, भीती वाटते. ज्याप्रमाणे आता सुरुवातीला पालवी म्हणाली, तर आता मी सांगताना काही पुस्तकांची नावं सांगेन जी म्हणजे ज्यांना इंग्रजी जे वाचतात त्यांच्याबद्दल जे वाचत नाही आहेत आता किंवा वाचायची इच्छा आहे, भीती वाटते, कुठलं वाचू कळत नाही, ती पुस्तकांची काही मी नावं सांगेन ती तुम्ही अतिशय अतिशय सोपी भाषा आणि असं म्हणजे ओघवताय. ठीक आहे, आता आपण सुरू करूया. जस्ट मी एक आता तुम्हाला सांगत जातो काय. मी आता जस्ट त्याच्या पुस्तकांबद्दलच थोडस सांगतो. मला इनोस डायनर मध्ये अटक करण्यात आली असं एक व्यक्ती सांगते आपल्याला, आणि ह्या ओळीने पुस्तकाची सुरुवात होते. मग हॉटेलचं इत्थंभूत वर्णन सांगितलं जातं. त्यानंतर ती व्यक्ती त्या हॉटेलमध्ये कुठे बसली आहे, म्हणजे कुठल्या सीटवर, कसं आहे, खिडकीच्या बाजूला काय काय खाल्लं, हे हळूहळू सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला तपशिलाचा असा भडीमार केला जातो. म्हणजे आपल्याला कळत नाही की ह्यातलं नक्की काय उपयोगी आहे, कशासाठी उपयोगी आहे. त्यानंतर त्याने आधीच सांगितलं की त्याला अटक झाली इनोस डायनर मध्ये. त्यामुळे काही काळाने पोलिसांचं आगमन होतं. मग त्यांचे गणवेश, त्याचं सगळं तपशीलवार वर्णन येतं. त्यांची हत्यारं, रिव्हॉल्वर, शॉटगन, याचं सगळ्याचं वर्णन केलं जातं. त्याचे फायदे तोटे सांगितले जातात. कशासाठी अटक झाली हे सांगितलं जातं. त्यानंतर हॉटेलमधनं ती सगळी वरात बाहेर पडते. ही जी व्यक्ती आहे ती, आणि दोन्ही बाजूला 2-2 पोलीस आणि मागे 1 पोलीस, अशी सगळी वरात हॉटेलच्या दारातनं बाहेर पडते. ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं जातं. आणि हे सांगत असताना हळूहळू हॉटेलची रचना, टेबल्स, किचन, वेट्रेस, हॉटेलच्या बाहेरचा परिसर, दुकानं, रस्ते, हे सगळं आपलं
असं ते एवढ्या अचूकतेने सांगितलं जातं की हळूहळू त्याचा एक 3D व्ह्यू, त्रिमितीय नकाशा आपल्या डोळ्यासमोर तयार झालेला असतो. त्याच्यानंतर हे सगळे पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतात. आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर आपल्याला कळतं की एक नवीन धक्के आपल्याला बसत चालले. धक्क्यांची मालिकाच सुरू होते. आणि बघता बघता आपण तोवर इतके रंगून गेलेलो असतो की एवढ्या कमी वेळात आपण एवढा लांबचा पल्ला गाठलाय हे आपल्याला कळतही नाही. कारण धक्कादायक प्रसंगांची मालिका जी मी म्हटलं ते अजून वाढत जाते आणि म्हणजे त्याचा वेग आणि वारंवारता फ्रिक्वेन्सी पण त्याची वाढत गेलेली असते. त्याच्यानंतर अजून एक वेगळं पुस्तक आहे. आत्मघातकी हल्लेखोरांना म्हणजे सुसाईड बॉम्बर्स. सुसाईड बॉम्बर्सना हेरणं अतिशय सोपं असतं. अशा पहिल्या ओळीने पुस्तकाची सुरुवात होते. आणि ते तसं का? याची कारण मीमांसाही आपल्याला सांगितली जाते. 12 तपशीलवार कारणं दिलेली असतात आणि ती FBI कडे ऑफिशियल ती कारणांची यादी आहे. ती आपल्याला सांगितली जाते. ते प्रत्येक कारण एक कारण सांगितलं जातं आणि त्याचं पूर्ण माहिती सांगितली जाते. कसं आहे त्याचं वर्णन आणि का हे महत्वाचं कारण आहे. सुसाईड बॉम्बरना हेरण्यासाठी. ते सगळं सांगितलं जातं. थोडं आपल्याला काही मुद्द्यांमध्ये कळत नाही, की ठीक आहे बाबा म्हणजे हे कशाला सांगतायत आपल्याला, हे काय आहे? ते आपण वाचत जातो. आणि अचानक पहिलं प्रकरण संपताना आपल्याला धक्का बसतो. म्हणून आपण अगदी अधाशासारखं पुढचं प्रकरण वाचायला घेतो आणि कळतं, की हा तर फक्त पहिला धक्का होता. ह्याच्यापुढे हे असंच चालू राहणार आहे. अजून एका ह्याच्यात शहरातल्या एका प्रचंड गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार होतो. काही व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सगळीकडे असा एकच गोंधळ उडतो. हे मी अगदी सारांश रूपाने सांगतोय आणि ते पण पुस्तकाचा सारांश नाही. हार्डली पहिल्या प्रसंगाचा वगैरे. सॉरी पहिल्या प्रकरणाचा वगैरे सारांश आहे हा. तर त्याच्यात ते सगळं डिटेलमध्ये तो कसा उभा असतो, कुठे उभा असतो, कसं मारतो, कुठल्या दिशेने नॉर्थ ईस्ट वगैरे. तर काही व्यक्ती त्या शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात आणि तो खूप गोंधळ उडतो. मग एका माणसाला अटक वगैरे केली जाते. 2 दिवसांनी एक व्यक्ती तिकडे हजर होते आणि ती व्यक्ती कोण आहे, का आहे आणि कशासाठी आली आहे हे कळल्यावर तिकडचे पोलीस दल एकदम हादरून जातं. तेवढंच वाचकही पूर्ण हादरलेला असतो, की "अरे हे काय घडतंय?" असं. त्याच्यानंतर एका हॉटेलमध्ये नायक एकदा बसलेला असतो आणि कडाक्याची थंडी असते. तो शांतपणे तिकडे कॉफी पीत बसलेला असतो. तर तिकडे फोन वाजतो तेवढ्यात. तो तिकडचा जो ओनर असतो तो फोन घेतो आणि त्या हिरोच्या शेजारीच डॉक्टर बसलेला असतो एक. तर ते डॉक्टरला पेशंटचा फोन आलेला असतो. तर डॉक्टर जायला तयार नसतो. तर हा आपला हिरो आहे तो त्याला थोडं पुश करून जबरदस्तीने त्याला घेऊन म्हणजे जायला लावतो. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला कळतं, की डॉक्टर जायला का नकार देत होता आणि तो एका वेगळ्याच एका प्रसंगात अडकतो आणि त्यानंतर त्याला कळतं, की हे तर जस्ट वरवरचं आहे. ह्याच्यात खूप गुंतागुंती आणि रहस्यमय घटना सगळ्या अडकलेल्या आहेत आणि तो ठरवतो, की हे पूर्ण सॉल्व्ह झाल्याशिवाय आपली यातून सुटका नाही. आणि आपली सुटका नाही, अरे याचा अर्थ जे अडकलेत त्यांची पण सुटका केल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, असं त्याला एक हे असतं. त्यामुळे तो त्याच्यात पूर्ण खोलाशी जातो, त्याची पाळंमुळं खणून काढतो आणि मग पुस्तक संपतं. त्यानंतर अजून 1-2दा अशी सांगतो उदाहरणं आणि मग मी सांगीन सगळं हे काय आहे. एक असंच सहज फिरत असताना अचानक एका जुन्या वस्तू विकणारं एक दुकान असतं म्हणजे पॉन शॉप. तर त्याच्यात एक हिरोला अतिशय मौल्यवान अंगठी दिसते. त्याचे रेफरन्सेस वगैरे आहेत वेस्ट पॉइंटचे म्हणजे जी लष्कराशी संबंधित जे ट्रेनिंग असतं ते शेवटी वेस्ट पॉइंटमध्ये ते ट्रेनिंग असतं आणि ते शेवटी ती अंगठी प्रशिक्षक सॉरी जे असतात विद्यार्थी त्यांना मिळत असते. तर ती अंगठी त्याला दिसते. तर तो म्हणतो, की अशी अंगठी, एवढी महत्वाची अंगठी अशी पॉनशॉपमध्ये सापडणं म्हणजे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे तो त्या अंगठीच्या वरनं पाठलाग करत माग घेत जातो आणि ती कोणाची अंगठी आहे तिथपर्यंत पोहोचतो. हा जो पूर्ण प्रवास आहे, त्याच्यात कोणाकोणाशी त्याला तोंड द्यावं लागतं, काय घडतं, कोणाची असते ते सगळं पूर्ण पूर्ण जसं म्हटलं आधी धक्क्यांची एक मालिकाच असते आणि ती शेवटी जाऊन पुढं उलगडतं. अजून एक आहे. एकदा एक कॉलेजच्या फाटकामधून बाहेर पडत असतो एक तरुण आणि त्याचं अपहरण करण्याचा कट म्हणजे वास्तवात येत असतो. तो इट्स अबाउट टू हॅपन आणि अचानक काहीतरी असं चक्र फिरतं आणि तो कट उधळून लावला जातो. तर तो कट उधळून लावल्यानंतर असं पुढे-पुढे काही घटना घडतात आणि
पहिलं प्रकरण संपतं आणि अगदी पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या वेळीच आपल्याला कळतं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे, जे आपल्याला सांगितलं जातं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतंय आणि ते प्रकरण संपतं आणि शेवटच्या वेळी एक जबरदस्त धक्का बसतोय. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं आधीच्या ह्याच्यासारखं दुसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण जातो आणि तो धक्का सुसह्य असं म्हणण्याची पाळी आपल्यावर येते. तर हे सगळं काय होतं ते सांगतो आता. जेम्स डोअर ग्रँट या नावाचा अर्थात ली चाइल्ड या टोपण नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या ब्रिटिश लेखकाच्या अनुक्रमे किलिंग फ्लोअर, गॉन टुमॉरो, वन शॉट, वर्थ डाईंग फॉर, द मिडनाईट लाईन आणि परस्युडर या 6-7 पुस्तकांची मी थोडक्यात पहिल्या 1-2 प्रकरणांची एक अगदी सारांश रूपाने ओळख करून दिली. म्हणजे पुस्तकाची जातकुळी किंवा त्या लेखकाची जातकुळी काय आहे हे समजण्यासाठी. हे सगळं थ्रिलर फिक्शन आहे या कॅटेगरीतलं सगळं. तर ह्या जे सगळ्या ह्याच्यात वर्णनांमध्ये आपण म्हटलं हिरो किंवा हा नायक जो आला त्या व्यक्तीचं नाव आहे, जसं आपल्याला सांगितलं जसं की म्हणजे दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा तारणहार टाईप असलेला हा एकमेव द्वितीय जॅक रिचर. जॅक रिचर नो मिडल नेम. जनरली त्यांच्यात मिडल नेम असतं पण त्याला मिडल नेम नाही, त्यामुळे तो जॅक रिचर नो मिडल नेम असं बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख येतो. जर का कोणी इथे जुन्या काळातल्या डर्टी हॅरी किंवा आता रिसेंटली गेल्या 8-10 वर्षातली डिक्स्टर सिरीज जी कोणी फॉलो करत असतील तर त्याच्यात जसं जे दाखवलेत कायदा हातात घेणारे असं जे व्यक्ती आहेत ज्यांची आपल्याला अनेक वेळा वाटतं की गरज आहे समाज सुधारावा यासाठी, तर तशा कॅटेगरीतला एक त्या जातकुळीतला आपला जॅक रिचर हा नायक आहे. तर ली चाइल्डने या जॅक रिचरला केंद्रस्थानी ठेवून 24 पुस्तकं लिहिली आणि त्याचं 25वं पुस्तक द सेंटिनल आत्ता जस्ट 2 दिवसांपूर्वी प्रकाशित झालं. त्याने पहिलं पुस्तक ली चाइल्डने लिहिलं जॅक रिचरवर ते 1997 साली किलिंग फ्लोअर नावाचं. आणि किलिंग फ्लोअर प्रकाशित झाल्यानंतर अल्पावधीत त्याला प्रचंड प्रसिद्धी लाभली, अतिशय लोकप्रिय झालं आणि जॅक रिचर हा जगभरातल्या जे रहस्यमय किंवा रोमांचक लेखन ज्यांना आवडतं अशा प्रकारच्या वाचकांच्या गळ्यातला ताईत बनला आणि पुढच्या प्रत्येक पुस्तकानंतर हे असंच चालू होत राहिलं. मी काही फॅन्सी उदाहरणं नंतर सांगेन. आता हे जॅक रिचर झालं, तर हा जॅक रिचर आहे तरी कोण नक्की ते बघूया आपण. अगदी एका वाक्यात ओळख करून द्यायची झाली तर जॅक रिचर हा एक भटक्या अवली आहे किंवा एकांडा शिलेदार आहे आपल्या शुद्ध मराठीत सांगायचं तर, किंवा ते असं लोनर आहे किंवा होबो आहे म्हणजे होमलेस आहे थोडक्यात तो, किंवा लोनर आहे पण बाय चॉईस आहे. सांगतो कसं ते. तो सतत भटकत असतो, सतत फिरत असतो, त्यामुळे ते कधी कुठे असेल कोणालाही माहित नाही. पण तो त्याच्या गुन्ह्याच्या तपासातली एक असामान्य त्याच्याकडे काही कौशल्य असतात, त्यामुळे तो निवृत्त झाल्यानंतरही त्याच्या मित्रांना, परिचितांना किंवा लष्करातल्या लोकांना त्याची मदत लागत असते. पण त्याचं मी म्हटलं तसं त्याचा स्वतःचा काही पत्ता नसतो, परमनंट किंवा फोन नंबर, मोबाईल नंबर असं काही प्रकार नसतात त्याच्याकडे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचायला तऱ्हेतऱ्हेचे मार्ग चोखाळले जातात. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ते आलेले आहेत वेगवेगळे. कोणी काही विशिष्ट अशा सांकेतिक रेडिओ कोर्सच्या माध्यमातून त्याच्या बँक खात्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात जेणेकरून त्याच्यापर्यंत पोहोचता येईल, किंवा कोणी लष्कराचे काही वृत्तपत्र असतात त्याच्यामध्ये बातमी देतात, तर कोणी सरळ डिटेक्टिव्हच्या मार्फत त्याचा शोध घेतात. पण तो सतत म्हटलं तसं भटकत असतो, आज ह्या शहरात, उद्या त्या शहरात, परवा त्या राज्यात. तर हे माहिती सांगताना साधारण त्याच्या पुस्तकांमधले जे कोट्स आहेत ते मध्ये मध्ये मी सांगत जाईन. आता एक भटकण्यावरच एक आहे की आर यू न्यू इन टाउन, यू आर न्यू इन टाउन आरंट यू, शी सेड युजली, टीचर सेड. सो हे नेहमीच आहे म्हणे, असं त्याने एका वाक्यात स्पष्ट केलं की हो मी नवीन आहे पण इट्स नथिंग न्यू, हे नेहमीच आहे माझ्यासाठी. तर त्याचं असं फिरणं आणि फिरतं राहणं, फिरस्ता जो आहे त्याच्यासाठी अशा प्रकारचं आयुष्य बाय चॉईस कंठण्याला त्याची एक लष्करी पार्श्वभूमी आहे, ती कारणीभूत आहे. रिचर हा अमेरिकन लष्करातल्या 110व्या विशेष अन्वेषण दलात होता, म्हणजे 110th स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिट. तो 13 वर्ष तिकडे त्याने मिलिटरी पोलीस म्हणून काम केलं आणि 13 वर्षानंतर मेजर या हुद्द्यावरून तो निवृत्त झालेला आहे. तो माजी लष्करी अधिकारी आहे.
आणि 110व 110 जे युनिट जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्याचा तो पहिला ऑफिसर किंवा प्रमुख अधिकारी होता तो पहिला. तर हे जे विशेष अन्वेषण दल असतं, अन्वेषण दलात त्यांच्याकडे अमेरिकन लष्कराच्या अंतर्गत ज्या घटना घडतात, ज्या बाहेरच्या सिव्हिलियन पोलिसच्या अखत्यारीत येऊ शकत नाही, तर त्या सगळ्या घटना या मिलिटरी पोलिसच्या अखत्यारीत असतात आणि त्यातल्या पण ज्या अतिशय गुंतागुंतीच्या किंवा महत्वाच्या घटना असतात, त्या सगळ्या प्रकरणांची गुन्ह्यांची चौकशी करण्याची जबाबदारी जॅक रिचरच्या या 110th स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिटकडे असते. तर सगळीकडे आता जनरली त्याचा 110 एवढाच उल्लेख येतो. तर आणि तो हे 13 वर्ष सतत केलेलं असतं त्याने, वेगवेगळ्या लोकांना भेटलेलं असतं. अगदी हाय लेवलच्या जनरल्स पासून सगळ्यांना त्याने अटक केलेली असते किंवा दुखावलेलं असतं अनेक वेळेला, कारण तसा तो तत्वनिष्ठ असतो बऱ्यापैकी. सो होतं काय की दुर्दैवाने अमेरिकन लष्करात करण्यात आलेली मनुष्यबळामधली कपात आणि हे जे मी म्हंटल तसे काही अनेक वेळेला आधी किंवा त्या वेळेला काही ज्येष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्याने दुखावलेलं असतं. त्यामुळे ते सगळं गृहीत धरून 97 साली त्याला लष्करातून सन्माननीय निवृत्ती स्वीकारावी लागते, ऑनरेबल डिस्चार्ज. तर त्यामुळे त्याने ती निवृत्ती स्वीकारली, तो बाहेर पडला लष्करातनं आणि काही महिन्यात किलिंग फ्लोर हे पुस्तक घडतं, पहिलं पुस्तक. अशी त्याची रचना आहे. आणि तो त्या लष्करातनं बाहेर का पडतो, लष्करात त्याचं कसं असतं, ती बाकीची पुस्तकांना जे प्रिक्वेल किंवा स्पिन ऑफ्स आहेत ते नंतर सांगेन मी. थोडंसं अजून एक त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा वैयक्तिक आयुष्य कसं असतं थोडक्यात बघूया. त्याला जो नावाचा त्याचा थोरला भाऊ असतो आणि त्याची आई फ्रेंच वंशाची असते, वडील अमेरिकन असतात. वडील त्याचे अमेरिकन लष्कराच्या आरमारात असतात, US मरीन कॉर्प्स मध्ये ते कॅप्टन पदावर असतात आणि त्यांच्या अनेकदा त्यांच्या वेगवेगळ्या लष्करी तळांवर बदल्या होत असतात जगभर. त्यामुळे रिचर्डचा जन्म जर्मनी मधल्या बर्लिन मध्ये जे अमेरिकेत हे असतं लष्करी तळ असतो, तिकडे त्याचा जन्म झालेला असतो. आणि बालपणी पण त्याचं अशीच भटकंती असते. त्याच्यानंतर तो स्वतः मिलिटरी पोलीस म्हणून अमेरिकन लष्करात जॉईन होतो. त्यानंतर पण त्याची वेगवेगळ्या तळांवर भटकंती चालूच असते. सो त्यामुळे त्याला त्या भटकंती या प्रकाराचीच सवय लागली असते. त्यामुळे त्याच्याकडे POV म्हणतात, प्रायव्हेटली ओन व्हेइकल नसतं, कारण दरवेळेला लष्कराची त्याला गाडी असते किंवा लष्करी तळावर कॅम्पमध्ये त्याच्या रूम मध्ये तो राहत असतो. त्यामुळे त्याला पर्सनल पोझेशन्स असे त्याचे काहीही नाहीयेत, असे काहीच नसतात ते. आणि अर्थात त्याला म्हटलं असं लहानपणापासून भटकंती करायची सवय असल्यामुळे, आधी वडिलांमुळे नंतर प्रोफेशनल कारणामुळे त्याला एवढी सवय होते की तो एका ठिकाणी राहायला तो तयारच नसतो, ते त्याला आवडतही नसतं. आणि तो अनेक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तो जात असतो, भरपूर चालत असतो. ते चालण्यावर काही 1-2 कोट्स आलेले तिकडे की द वॉक वॉज लॉंग बट नॉट डिफिकल्ट, जस्ट अ केस ऑफ पुटिंग वन फूट इन फ्रंट ऑफ दी अदर. सो चालण्याची फक्त त्याने डेफिनेशन सांगितलेली, चालणे अगदी थोडक्यात. तर तो भटकतो ते कसं ते पण सांगतो. मी म्हटलं POV त्याच्याकडे नसते, स्वतःची गाडी बिडी असं काही नसतं. तो लष्करातून निवृत्त झाल्यानंतर सार्वजनिक बसच्या माध्यमातून तो पूर्ण अमेरिकाभर भटकंती करत असतो. किलिंग फ्लोरच्या आधीचं जे पुस्तक आहे, क्रोनॉलॉजिकली म्हणजे कालक्रमानुसार आधी आहे, ते ऍक्च्युली नंतर हे झालं, प्रकाशित झालं. तर त्या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी दिलेलं आहे की मी आता बाहेर पडलो आणि माझ्याकडे पूर्ण माझं आयुष्य पडलंय, भरपूर वेळ, आणि मी अमेरिकेतले लष्करी तळ सोडून काही बघितलेलंच नाहीये. सो मी आता अमेरिका बघीन, असं एक ते स्वगत टाईप आहे वाक्य. तर तो अनेक ठिकाणी हिच हायकिंग करून किंवा लिफ्ट घेऊन किंवा बस मधनं असं तो पूर्ण अमेरिकाभर भटकत असतो. आणि त्याचा स्वभावच असा आहे की कार नाही, साधेपणा सगळा. त्याचे कपडे अतिशय साधे असतात किंवा तो अतिशय स्वस्त चीप मॉटेल्समध्ये किंवा छोट्या छोट्या स्वस्त दराच्या मॉटेल्समध्ये एका रात्रीच्या बोलीवर वास्तव्य करत असतो. म्हणजे जाऊन 3 दिवस राहील असं पण नाही, कारण उद्या कुठे माहित नाही. तो दररोज म्हणजे त्या मॉटेलमध्ये गेल्यावर फक्त ही पेज फॉर 1 नाईट. तर ह्या त्याच्या भटकंतीच्या दरम्यान त्याला जे जे काही अनुभव येतात,
म्हणजे किंवा माणसं जी भेटतात त्याच्यावर जे काही बरे वाईट प्रसंग गुजरतात किंवा जी काही संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं आणि त्या सगळ्या प्रकाराला तो पुरून उरतो किंवा शिताफीने तोंड देतो. अनेक प्रकारची संकट त्याला येतात. म्हणजे तो अ, काही अनेक वेळा तो स्वतः शांतपणे तिकडे कॉफी पीत बसलेला असतो किंवा रस्त्याने चाललेला असतो. पण कोणीतरी येतं आणि तो अचानक तिथे ओढला जातो. अशा प्रकारचं अनेक वेळा अशा प्रकारचं स्वरूप आहे त्या पुस्तकांचं. तर हे जे त्याला सगळं आणि इतक्या वर्षाच्या भटकंतीत त्याला जे अनुभव येतात, त्या सगळ्याचा हा लेखाजोखा म्हणजे जॅक रिचर सीरीज मधल्या खरं जॅक रिचर म्हणायला नको, रिचर सीरीज मधल्या का ते सांगतो नंतर. रिचर सीरीज मधल्या 25 पुस्तकांचा ऐवज आहे. कारण नाव त्याचं जॅक रिचर असलं तरी तो पूर्ण पुस्तकात तो सॉरी पूर्ण सीरीजमध्ये ऍक्च्युली प्रत्येक पुस्तकात तो रिचर म्हणूनच ओळखला जातो. इनफॅक्ट त्याची आई पण त्याला रिचर म्हणत असते. मग त्याच्या मोठ्या भावाला जो म्हणते, पण ह्याला रिचरच म्हणते. त्यामुळे त्याला रिचर या नावाची सवय आहे. आणि म्हणजे जॅक म्हटलं की ऍक्च्युली एका पुस्तकात त्याचं आहे वर्णन. त्याला जॅक म्हणतात, पण त्याचा एक वेगळा अर्थ आहे. तो तुम्ही कोणी म्हणजे म्हणजे हे सत्र वाचून कोणाला वाचायची इच्छा झाली तर ते कदाचित वाचावं तुम्ही, म्हणून मी आता ते फोडत नाही, कारण ते स्पॉइलर टाईप आहे. पण ते जॅक म्हटलं की ते चुकीचं असतं त्याच्या दृष्टीने, म्हणून तो फक्त रिचर या नावाने ओळखला असतो आणि ही प्रिफर्स दॅट. तो सांगताना मग रिचर हेच म्हणतो. ही थोडी त्याची आता पार्श्वभूमी सांगितली. तर थोडं आपण अजून पुढे जाऊन त्याची जॅक रिचर किंवा रिचर जे आहे त्याचं वैशिष्ट्य किंवा स्वभाव काय आहे त्याचा, आवडीनिवडी जरा थोडक्यात बघूया. कसं आहे की तो म्हणजे हजारो नाही पण निदान शेकडो माणसांमध्ये तरी तो ठळक उठून दिसणारा इसम आहे. कारण त्याची उंची 6.5 फूट आणि सुमारे 120 ते 125 किलो वजन अशी त्याची भरदार शरीरयष्टी त्याला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे एक चमत्कार म्हणता येईल असं की जसं दिवस-रात्र जिम मध्ये घाम गाळून किंवा प्रोटीन्स घेऊन वगैरे अशी त्याची ती हे नाहीये शरीरयष्टी. त्याला ती कमावलेली नाहीये, त्याला ती लाभलेली त्याची निसर्गदत्त देणगी आहे. त्याने कधीही व्यायाम केल्याचे कुठेही उल्लेख नाही किंवा ते असंच आहे की त्याची शरीरयष्टी तशी, त्याचं हेच तसं आहे. ती देणगीच त्याला लाभलेली आहे. त्यामुळे काहीही मेहनत न करता त्याचं असं ते पेदार शरीर आहे आणि महाकाय व्यक्तिमत्व आहे. म्हणजे असं आपल्याला मिळालं तर किती बरं वाटेल, असं दरवेळेला वाचताना वाटतं की घाम गाळण्यापेक्षा, उगाच जॉगिंग वगैरे करण्यापेक्षा. त्याच्यानंतर त्याचं जे हे म्हटलं जसं अतिविशाल महाकाय देह असल्यामुळे त्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या विशेषणांनी त्याला संबोधलं जातं. कोणी त्याला बिगफूट म्हणतं. बिगफूट म्हणजे येती टाईप त्याला म्हणतात ते, किंवा मग एपमॅन म्हणतात, कोणी इन्क्रेडिबल हल्क म्हणतात. तर सगळीकडे तो नुसतं ऐकून दुर्लक्ष करून सोडून देत असतो. कारण तो असं काय उगाच कोणाच्या वाटेला जात नाही आणि ते काय ठीक आहे, काय आपण जसं म्हणतो त्याला काय तसा फरक पडत नसतो. अजून त्याची 1-2 जरा अगदी मी आधीच सांगतो की ते विचित्र वाटतील अशी वैशिष्ट्य आहेत. पण ती ठायी अशी ती हायलाइट केली आहे. त्यामुळे ती वाचल्यानंतर आपल्याला सवय होते आणि त्या माणसाची जास्त म्हणजे रिचरची जास्त चांगल्या प्रकारे ओळख होते. म्हणून ते मी सांगतो त्याची काही वैशिष्ट्य. तो घड्याळ वापरत नाही. पण वापरत नाही म्हणजे त्याला वापरायची आवश्यकता पडत नाही म्हणून तो वापरत नाही. का ते सांगतो. कारण त्याच्या जशी त्याला ती चमत्कार किंवा निसर्गदत्त देणगी म्हणून त्याला पेदार शरीरयष्टी लाभली आहे, तसंच त्याला अजून एक चमत्कार म्हणजे त्याच्या मेंदूत एक नॅचरल किंवा निसर्गदत्त घड्याळ लाभलेलं आहे, जे सदैव चालू असतं. म्हणजे जसं आपण किती वाजले म्हणायला असं रेस्टवर मनगटावर बघतो, तसं तो मेंदूत डोकावतो, असे उल्लेख आहेत. जरा ते फनी विनोदी वाटतं, पण ते सवयीनंतर आपल्याला ते बरोबर विचार म्हणजे हे असंच असणार आहे, अशी ते फिट आपल्या त्याच्या व्यक्तिमत्वात त्याचं फिट बसलेलं आहे. तर त्यामुळे तो किती वाजले असं म्हणतो असं ही जस्ट लुक इन टू हिज माइंड्स वॉच असे स्वरूपाचे उल्लेख आहेत. आणि ओके 10 वाजले. नुसतं वेळेसाठी नाही, म्हणजे जेव्हा आपण दुसरा जो उपयोग महत्वाचा असतो घड्याळाचा तो अलार्मचा, तो गजर पण तो कधीही लावत नाही. तो मेंदूच्या क्लॉकमध्ये अलार्म लावतो. असं असं आहे ते. काही सर की थोडं कॉमेडी विचित्र वाटेल, पण ते वाचत गेल्यावर तुम्ही त्या कॅरेक्टरशी एकरूप झाल्यावर तुम्हाला ते जाणवं लागतं की हा बाबा त्याच्या ह्या काही ऑड हे असतील त्याच्यातली ऑड सवयी म्हणा किंवा ऑड वैशिष्ट्य असतील त्यातली ही आहेत. तर म्हणजे तो आता समजा रात्री 10ला झोपला आणि त्याला काय त्याचं एक गणित आहे, कुठेही अटॅक करायचं काही काय असं असेल पहाटे 4ला करायचं असतं. असं त्याला लष्करात शिकवलेलं असतं की रशियन लष्कराचं जे ट्रेनिंग असतात त्यांना त्याच्यात हे शिकवलं जातं की 4ला शत्रूवर हल्ला करायचा कुठलाही, कारण 4 ही वेळ ही
सगळ्यात कुठलाही माणूस असू दे, पण तो झोपेच्या आधी नसतो किंवा बेसावध असतो, तयार नसतो. तर त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला 4ला अटॅक करायचा असतो आणि त्याला 3ला उठायला लागतं. तर तो 10ला झोपून ही सेट्स इज अलार्म फॉर 3 असं येतं आणि तो 3ला बरोबर उठतो त्या मेंदूतल्या घड्याळाने. तर तर हे म्हटलं तसं जरा विचित्र सवयींपैकी हे 1-2 आहेत त्याच्या. त्याच्यानंतर त्याच्यात अजून पुढे जाऊन सांगतो सवयी. त्याच्या आधी थोडंसं म्हणजे ही जी पुस्तकं आहेत, जसं म्हटलं की तो अमेरिकन लष्करातला निवृत्त अधिकारी आहे. त्यामुळे सगळ्या पुस्तकांमध्ये अमेरिकन लष्कर, हत्यारं, बॉम्ब किंवा त्यांचे अमेरिकेचे इतर राष्ट्रांशी असलेले संबंध किंवा त्यांनी घेतलेल्या विविध युद्धांमध्ये जे भाग घेतले त्याचे उल्लेख आहेत, राजकारणाचे उल्लेख आहेत. त्याच्यानंतर अशा बऱ्याच अंतर्गत घडामोडींचे उल्लेख आहेत. ते काही आपल्याला माहिती नसेल तर ते आपल्याला म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर कुठलं एक मला आठवत नाही आता. एका देशावर जेव्हा अमेरिकेने हल्ला केलेला होता, त्याचं ऑपरेशन जस्ट कॉज म्हणून ते होतं. बहामा बहुतेक. तर त्याचे जस्ट कॉजचे वगैरे त्याच्यात उल्लेख आहेत. सो आणि अजून त्याची 1-2 वैशिष्ट्य म्हणजे तो प्रचंड हजरजबाबी आहे. म्हणजे उगाच तो ऐकून घेणार नाही कोणाचं. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं एपमॅन किंवा बिगफूट वगैरे त्याला अशी कोणी सामान्य माणसाने त्याच्या दृष्टीने सिव्हिलियन्सने म्हटलं, तर ते काय त्याच्या दृष्टीने काय ते खिसगंटीतही नसतं. पण त्याला खरोखर कोणी चॅलेंज करतंय किंवा असं हे करायला आलं, तर तेव्हा तो म्हणजे त्याच्याशी त्याला कोणी आव्हान देत असेल, त्याच्या बरोबरीचं तुल्यबळ, तर मात्र तो म्हणजे उगाच हातबीत नाही उचलला जाणार, पण तो हजरजबाबीपणे ते शक्यतो प्रकरण मिटवायचा प्रयत्न करतो. त्यावेळी तो बऱ्याच वेळा असा उर्मटही वाटतो. पण मूळचं त्याचं व्यक्तिमत्व म्हटलं तर तो तसा बऱ्यापैकी अबोल आहे. अनेक वेळा समोरची व्यक्ती काही असं अपमानास्पद वगैरे बोलली तरी त्याचं उत्तर ठरलेलं असतं. आय सेड नथिंग. आय सेड नथिंग हे वाक्य 1000 वेळा आलेलं असेल पुस्तकात किंवा जेव्हा प्रथम पुरुषी वाक्य आहे पुस्तक आहे त्याच्यात किंवा इतर वेळेला ही सेड नथिंग. एकाचे तर अजून छान आहे की आय सेड नथिंग, आय एम गुड ॲट सेइंग नथिंग. त्यामुळे तो काही बोलत नाही बिकॉज ही इज गुड ॲट इट असं त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं ते हजरजबाबीपणाचे अजून काही 1-2 हे कोट्सच सांगतोय मी, की तो असा बसलेला असतो एका ठिकाणी आणि त्या शहराच्या सिटी पोलीसची चीफ असते. ती त्याला विचारत असते, की त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी हल्ला वगैरे झालेला असतो आणि तिला माहिती असतं हा नवीन आलाय गावात. म्हणून ती विचारते, डू यू नो मच अबाउट हेड इंजुरीज? तो म्हणतो, ओन्ली द वन्स आय कॉज, टीचर सेड. म्हणजे जेवढे मी केले त्याला तेवढेच मी जबाबदार आहे, तेवढंच मला माहिती. त्याचं अजून व्यक्तिमत्व म्हणजे त्याची वैशिष्ट्य सांगतो थोडी पुढची अजून, की तो प्रचंड कॉफी प्रेमी आहे. अतिशय म्हणजे सामान्य माणसं कदाचित एवढी कॉफी प्यायल्यावर काय आजारी पडतील इतक्या लेवलची तो कॉफी पित असतो आणि एकदम स्ट्रॉंग म्हणजे व्यसन म्हणावं असं आहे. एकदम स्ट्रॉंग आणि नो शुगर, नो मिल्क, डार्क एकदम कडवट कॉफी तो पित असतो. कॉफी बद्दल तर अनेक कोट्स आहेत, ते थोडे सांगतो निवडक काही. आय मेड सम कॉफी फॉर मी. त्याच्या आधी त्याचा एक पार्श्वभूमी सांगतो. त्याला 2-3 दिवस तो एका ठिकाणी गेला असतो आणि तिकडे त्याला कॉफी मिळाली नसते. त्यामुळे तो असा एकदम वेडापिसा झालेला असतो आणि अचानक 4थ्या दिवशी त्याला तिकडे समहाऊ ती मिळते कशातरी कॉफी. तर तेव्हाचं ते एक वाक्य आहे, की आय मेड सम कॉफी फॉर मायसेल्फ व्हिच पुट द होल डे इन अ बेटर लाईट. पूर्ण दिवसच बदलला. किंवा त्याच्या आधीचं हे वाक्य ह्याच्या आधीचं आदल्या दिवशीचं एक वाक्य आहे, की देअर वॉज नो कॉफी अगेन. आय वॉज ऑन द पॉइंट ऑफ टेकिंग इट पर्सनली. किंवा मगाशी जो सांगितला प्रसंग पोलीस चीफचा त्याच्यातलाच अजून एक पुढचा प्रसंग, की शी आस्क्ड, डझंट कॉफी कीप यू अवेक? अंटिल आय वॉन्ट टू गो टू स्लीप, दॅट्स व्हॉट इट्स फॉर. मी जसं मी कॉफीच्या अधीन नाहीये मी, मला लागते कॉफी म्हणून मी पितो. दॅट डझंट मीन की मला आता मला जागं राहायचं म्हणून मी पितो. मला हवं तेव्हा मी झोपू शकतो. हे तो सगळं त्या एका वाक्यात सांगतो. तर हा भटकणारा किंवा असा भटकत असलेला रिचर जो आहे त्याच्याकडे मी म्हटलं त्याच्याकडे काहीही तो भटकत असतो. त्यामुळे त्याच्याकडे एक परमनंट ऍड्रेस नसतो. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे सतत भटक्या माणसाला आपण कसं इमॅजिन करू, की बाबा त्याच्या एक पाठीला बॅकपॅक आहे, रक्सॅक आहे किंवा सॅक आहे किंवा बॅग आहे काहीतरी. त्याच्याकडे काहीही नसतं. त्याच्याकडे
ही हॅज गॉट नो अर्थली पोझिशन, त्याच्याकडे काहीही नसतं. त्यामुळे एक काही सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की एक कालबाह्य म्हणजे एक्सपायर्ड पासपोर्ट आहे. त्याच्यात पण एक गंमत म्हणजे ते एक्सपायर एकदा त्याची त्याला हे घेतली जाते, काय म्हणतात, चेकिंग केलं जातं सगळं त्याचं. तर त्याच्यात त्यांना तो एक्सपायर्ड पासपोर्ट मिळतो. तर हा विचारतो, हे काय आहे? हा असा काय असं काहीतरी. तो म्हणतो, नाही याला पासपोर्ट म्हणतात आणि तुला आयडेंटिटी म्हणून हा वापरला जातो. हे तो पोलिसाला सांगतो. ते म्हणजे मी म्हटलं थोडं उर्मट पणाचं कधी-कधी असं दिसतं. कारण त्याला कोणी जर का आपल्या भाषेत म्हणायचं नडायला गेलं, तर तो त्याला ते बरोबर सुचवत असतो. तर सुरुवातीच्या काही पुस्तकांमध्ये असे उल्लेख आहेत, की त्याकडे एक्सपायर्ड पासपोर्ट असतो. एक एटीएम कार्ड आहे, ते पण सुरुवातीला नाहीये. नंतर ते कंपल्सरी बँकेने त्याला केल्यावर त्याला ते घ्यावं लागतं आणि नंतर त्याला कळतं, की हां बाबा हे सोपं आहे एटीएम वापरणं. तसा तो टेक्नॉलॉजिकली बॅकवर्ड आहे. म्हणजे त्याला फोन थोडा वापरायला अवघड जातो. ईमेल किंवा इंटरनेट त्याला थोडं माहीत नसतं. नंतर सवयीने होतं. तर आणि म्हणजे एक एक्सपायर्ड पासपोर्ट, एक एटीएम कार्ड आणि एक फोल्डिंग टूथब्रश. फोल्डिंग टूथब्रश त्याच्याकडे प्रत्येक पुस्तकात उल्लेख आहे, की त्याने त्याच्या फोल्डिंग टूथब्रश बाथरूम मधनं घेतला, खिशात ठेवला आणि मग तो गेला असं. त्याला मीनिंग असं काही नाही, म्हणजे तो असं काय फार हे नाही दाखवलंय, पण ते जस्ट एक हायलाइट करण्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे ली चाइल्डने. मी जसं म्हटलं तसं त्याच्याकडे बॅग नाही, काही काही पोझिशन्स नाहीयेत. त्याची एक कपड्यांची गंमत सांगतो. तो दरवेळेला दर 2-3-4 दिवसांनी नवीन कपडे घेत असतो. नवीन कपडे घेतो, ट्राय करतो, आवडले त्याच दुकानातल्या डस्टबिनमध्ये टाकून देतो. तर एकदा असं झालंय, एका ठिकाणी तो 4 दिवस काहीतरी असतो. तो पहिल्या दिवशी कपडे घेतो. 3-4 दिवसांनी पुन्हा त्याच दुकानात जाऊन अजून नवीन कपडे घेतो आणि ते टाकायचे असतात त्याला. म्हणून तो त्या दुकानदाराला विचारतो. दुकानदार असा एक म्हातारा माणूस असतो, ओनर. तो त्याला विचारतो, की "वेअर इज द ट्रॅश कॅन?" हे टाकायचं मला. तो तो म्हणतो, की "यू नो व्हॉट? ॲक्चुअली यू कॅन यूज इट." तुला ते वापरता येईल धुवून. मग त्याच्यावर त्याचं त्यांनी ते लॉजिक दिलंय, की तो म्हणतो, "नो, धिस इज मच चीपर." तर त्याला कळत नाही का ते म्हणजे. तो म्हणतो, की नाही म्हणजे आता धुवायचं असेल, कपडे धुवायचे असतील, तर वॉशिंग मशीन लागेल. वॉशिंग मशीन हवं म्हणजे घर हवं. घर हवं म्हणजे टॅक्स आला. टॅक्स आला म्हणजे बाकीचे सगळे खर्च आले आणि हे सगळं माझ्या तब्येतीला मानवणार नाहीये. तरी तो जो तो ओनर असतो त्याला जरा कन्व्हिन्स करायचा ट्राय करतो. तो म्हणतो, "तू सोडून दे, तुला समजणार नाही आणि मला समजावता येणार नाही." तर तो असं सजेस्ट करायचा ट्राय करतो, की "तू बाहेर देऊ शकतोस धुवायला." म्हणजे बाहेरच्या लॉन्ड्रीत वगैरे. तो म्हणतो, की "देऊ शकतो, पण ते घ्यायला मी तिथे असेन की नाही मला माहीत नाही दुसऱ्या दिवशी." त्याचा ते भटकेपणा असं त्यांनी लिचर्डने वेगवेगळ्या प्रसंगातनं अधोरेखित केलाय. जसं मी म्हटलं हे सुरुवातीला हे फार विचित्र किंवा उगाच काहीतरी केलंय असं वाटतं. पण त्याची ते पूर्ण सगळी सीरीज मधली म्हणजे बऱ्यापैकी पुस्तकं वाचत गेलो. त्याची व्यक्तिमत्वाची ओळख झाली की आपल्याला पटतं, हां बाबा हे त्याचं हे असं आहे. यू कॅनॉट क्वेश्चन इट, पण त्याचं असं आहे, तर त्याने ते त्याच्याप्रमाणे स्वतःसाठी आखून घेतलेलं आणि ते त्याला बरोबर सूट होतं सगळ्या ठिकाणी. तर आणि तो अतिशय काटकसरीने राहणारा माणूस. मी मगाशी म्हटलं तसं साध्या चीप मॉटेल्समध्ये राहतो, साध्या खोल्यांमध्ये राहतो. अ, स्वस्त हॉटेलमध्ये त्याचा नाश्ता, जेवण आणि कॉफी मेन ते सगळं स्वस्त हॉटेलमध्ये कुठेतरी घेत असतो. आणि मी म्हटलं जसं धुणं, इस्त्रीसाठी देणं वगैरे त्याला काही प्रकार असे मान्य नसतात. तो काय करतो, दिवसभर काय त्याचे काय ज्या ह्याच्यात तो आहे सध्या, ज्या सिटीत आहे किंवा ज्या प्रकरणात अडकलेला आहे, ते सगळं काम करून आला संध्याकाळी रात्री घरी, म्हणजे घरी इन द सेन्स मोटेल रूममध्ये, की शॉवर घेतो, जे कपडे असतात काढलेले ते नीट घडी करून बेडच्या खाली ठेवतो. तो नॅचरल आहे आणि ती नॅचरल इस्त्री होते. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा ते घालून तयार होतो. म्हणजे असं बऱ्याच वेळा आहे, की दुसऱ्या दिवशी त्याचे कोणी पोलीस भेटतात किंवा कोणी त्याचे त्या कामातले पार्टनर भेटतात. ते सगळे नवीन आलेले असतात कपडे घालून, नवीन कपडे किंवा वेगळे कपडे बेसिकली. आणि हा आपला त्याच्यातच असतो त्याच कपड्यांमध्ये आणि त्याला त्याच्यात काही सोयरसूतक नसतं, की बिकॉज मी असाच आहे. असं त्याचं एक थोडंसं आहे. अ, त्याच्यानंतर मी म्हटलं तो बऱ्यापैकी अबोले. बऱ्याच वेळा हे आहे, आय सेड नथिंग, आय एम गुड ॲट सेइंग नथिंग. किंवा एकदा असं आहे, की आय रिअली लाइक आयसोलेशन. आय कॅन गो 3 वीक्स विदाउट सेइंग अ वर्ड. मला काही फरक पडत नाही. 3 आठवडे तर मी किमान न बोलता राहू शकतो. तर असे असे बरेचसे मी मुद्दाम फक्त रिचर या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सांगितले. म्हणजे त्याच्यात आता संदर्भ सोडून सांगितल्यामुळे कदाचित ते वेगळं वाटेल. त्या पुस्तकाच्या फ्लोमध्ये किंवा कथेच्या फ्लोमध्ये आलं ना, प्रवाहात की ते त्याला बरोबर ते कनेक्ट होतं. तर त्याच्या अशा अनेक विचित्र सवयी आहेत किंवा काही प्रसंगी उर्मट वाटणारे पण प्रभावी असे संवाद आहेत.
किंवा थरारून सोडणारे, अंगावर काटे आणणारे प्रसंग आहेत. म्हणजे ते सांगेन पुढे डिटेलमध्ये, पण ते मारामाऱ्यांची वगैरे वर्णन अतिशय तपशीलवार आहेत. म्हणजे ते तुम्हाला समोर आपल्या घडतंय असं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे असं जबरदस्त शेवटी एक 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 करत हादरे बसत बसत खूप वेगाने, अतिशय वेगाने पुढे सरकणाऱ्या घटना असतात. त्याच्याने या सगळ्या अशा घटनांनी रिचरच्या सिरीज मधल्या पुस्तकांची पानाच्या पानं व्यापलेली आहेत. आणि ते आपण असं वाचत जातो आणि अक्षरशः लिचरच्या लेखणीपुढे आपण नतमस्तक होऊन जातो, की अरे हे काहीतरी वेगळं आहे. तर हे सगळं रिचर्डचं व्यक्तिमत्व वगैरे किंवा ते प्रसंग किंवा घटना, वर्णन, तपशील हे सगळं लिहिणारा हा जो आहे रिचर्ड, आता हा रिचर्ड कोण आहे बाबा? तर रिचर्ड म्हणजे मी वर म्हटलं त्याप्रमाणे जॅक रिचर या महाकाय भटक्या नायकाला जन्माला घालणारा आणि त्याच्या रोमांचकारी साहसांनी वाचकांना वेड लावणाऱ्या रिचरचा मानसपिता आहे तो. अर्थात जेम्स डोवर ग्रांडे त्याचं मूळ नाव आहे. त्याने हा ब्रिटिश लेखक आहे आणि त्याने ली चाइल्ड हे पेन नेम आहे त्याचं. टोपण नाव त्याने या टोपण नावाने सुरुवात केलेली आहे. आणि ली चाइल्ड शिक्षणाने वकील आहे, पण 1977 ते 95 असे सुमारे 17-18 वर्ष त्याने ग्रनाडा या ब्रिटिश टेलिव्हिजन वाहिनीवर काम केलं आणि तिकडे प्रोड्युसर म्हणून आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं केली, की त्याने असंख्य हजारो बातम्या लिहिल्या, जाहिराती या सगळ्यांचं त्याने लेखन केलेलं आहे. त्यामुळे आणि अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. तर हे असं करत असताना अचानक 95 साली त्याच्या नोकरीवर गदा आली. त्याला हे पिंक स्लिप मिळाली. तर नंतर काय करायचं म्हणून त्याला आधीचा अनुभव त्याच्याकडे होता, की अनेक त्याने छोट्या-छोट्या बातम्या लिहिलेल्या होत्या किंवा जाहिराती लिहिलेल्या होत्या. पण त्याचा त्याने वापर करायचा ठरवला त्याच्या अनुभवाचा आपल्या आणि त्याने लेखणी हातात घेतली आणि किलिंग फ्लोअर हे त्याचं पहिलं पुस्तक जॅक रिचरला त्याने जन्म दिला. आणि 97 साली मी म्हटलं तसं हे पुस्तक प्रकाशित झालं आणि ते 97 साली अक्षरशः इतकं डोक्यावर घेतलं लोकांनी, की त्यानंतर त्याला मागे वळून पाहायची वेळच आली नाही. त्याच्यानंतर तो म्हणजे लिहितच राहिला सतत. त्यानंतर तो 98 साली अमेरिकेत आला, तिकडे स्थायिक झाला अमेरिकेत आणि तेव्हापासनं जवळपास वर्षाला एक याप्रमाणे तो गेली 22-23 वर्ष पुस्तकं लिहितोच आहे. दर वर्षी त्याचं साधारण असं पुस्तक येतं बाजारात येतं. असं आणि ती पुस्तक आल्या म्हणजे प्री ऑर्डर तर त्याची असतातच पुस्तकं बरेच फॅन्स प्री ऑर्डर करतात. पुस्तक आल्या त्याची पुस्तकांची हातोहात विक्री होते. जगभरातल्या 101 देशांपैकी कुठेतरी कोणीतरी प्रत्येक दर 13व्या सेकंदाला रिचर्डचं पुस्तक घेत असतं. असे स्टॅट्स आहेत. तर अशा तऱ्हेने आतापर्यंत ली चाइल्डच्या पुस्तकांच्या कमीत कमी 10 कोटी प्रतींची विक्री झालेली आहे. तर त्याचं थोडे हे सांगतो अवॉर्ड्स किंवा आहेत. अशा अमाप जनप्रियता लाभलेल्या या लेखकाला 2019 साली म्हणजे गेल्या वर्षी साहित्य क्षेत्रातील अपूर्व योगदानासाठी ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशातला सीबीई हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केला. सीबीई हा अतिशय महत्वाचा पुरस्कार मानला जातो ब्रिटिश इंग्लंडमध्ये. तर त्याला साहित्यातल्या क्षेत्रासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. किंवा बुकर पारितोषिक जे असतं दरवर्षी जे निवडलं जातं, तर बुकरच्या यंदाच्या जे पुस्तक निवड करायची जी समिती होती, त्याच्यात पण ली चाइल्डचा समावेश करण्यात आलेला होता. तर आता आपण ली चाइल्डचं थोडंसं विषय किंवा त्याची लेखन शैली कशी आहे असं तर थोडक्यात बघूया. ली चाइल्डने आपला मानसपुत्र रिचर्ड याचं व्यक्तिमत्व बऱ्यापैकी स्वतःवरच बेतलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण रिचर्डची उंची आणि वजन हे जवळपास अगदी ली चाइल्डच्या स्वतःच्या उंची आणि वजनाची मिळतच होतं. म्हणजे 6.5 फूट आणि 125 किलो जे म्हणतात तसं आहे बऱ्यापैकी. किंवा रिचर्डचे जे साधं राहणीमान आहे ते स्वतः ली चाइल्ड पण म्हणजे त्याचं आता बेस्ट सेलर आहे. तो मिलियनियर म्हणजे मिलियन्स ऑफ डॉलर्स त्याने कमावलेत. अनेक देशोदेश त्याची घरं आहेत. न्यूयॉर्कला आहे, लंडनला आहे. पण तो स्वतः अतिशय साध्या ह्याच्यात राहणारा माणूस आहे. म्हणजे साधी एक कुठली तरी चीप स्वस्त जीन्स, साधा शर्ट आणि कॉफी असं करून तो बसलेला असतो लिहितो. ते सगळं त्याने बऱ्यापैकी स्वतःचं व्यक्तिमत्व थोडंफार रिचर मध्ये उतरवलंय. किंवा असं पण आपण म्हणजे मला माहित नाही जस्ट अंदाज म्हणजे की
किंवा असं त्याने फॅन्टसी पण स्वतःची लिहिली असेल, हू नोज, की असं असेल तर आपण असं करायला पाहिजे. पण त्यामुळे त्याने ते शरीरयष्टी आणि काही सवयी आपल्या सवयी त्याने रिचरला बहाल केल्या किंवा त्याचं सगळं व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यामुळे रिचरमध्ये पडलेलं आहे. आपण एक थोडक्यात किलिंग फ्लोअर बद्दल आणि एक जनरल पण किलिंग फ्लोअर बद्दल सांगतो, की लिचाईलच्या कादंबऱ्यांमधली शब्दनिवड अतिशय अतिशय सोपी असते. जसं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं, की मी जर का कोणाला सुरुवात करायची असेल, फिक्शन आवडत असेल तुम्हाला, त्यात पण थ्रिलर जॉनर आवडत असेल आणि इंग्लिश वाचायचं आहे, पण कुठलं वाचू, अवघड आहे, कळत नाही, कंटाळा येतो, असं काही होत असेल तर मी अगदी हायली रेकमेंड करेन, की बिनधास्त तुम्ही चाइल्डचं पहिलं पुस्तक घ्या, किलिंग फ्लोअर. ते अतिशय सोपं आहे. सांगतो का? ते अतिशय सोपं आहे. अतिशय सोपी वाक्यरचना आहे. सुटसुटीत आहे अगदी. कुठलंही वाक्य 8-10 शब्दात त्याचं संपतं. म्हणजे जर एका ओळीत 8 शब्द चितळ्या मास्तरांसारखं, तसं त्याचं साधारण एक 7-8 वाक्य, 5 वाक्य, सॉरी 7-8 शब्द, 5 शब्द, 10 शब्द फार तर फार असं त्याचं हे संपलेलं असतं. म्हणजे अगदी उदाहरण देतो. आय ओपन द डोअर, आय टर्न ऑन द लाईट, अशी अशी छोटी छोटी वाक्य. तर म्हणजे त्यामुळे पण होतं काय, की वाचक अजून बांधला जातो. उगाच मोठीच्या मोठी वाक्यगण याला आपण काय वाचलं, कुठे होतं, हे पुन्हा मागे वाचायला जावं लागत नाही. कारण तुम्हाला माहिती असतं, की हे इथेच घडलेलं आहे. तो त्यांनी त्या खोलीत प्रवेश केलेला आहे. त्याने लाईट लावलेला आहे. आता पुढे काय होईल आपल्याला बघायचं. त्यामुळे मागे जायची गरज पडत नाही. छोटी छोटी वाक्य असल्यामुळे. अर्थात ते सुरुवातीला आहे फक्त. नंतर त्याने कुठल्याही कसलेल्या लेखकाप्रमाणेच त्याची गुंतागुंतीची आहे शब्दरचना, वाक्यरचना किंवा शैली. पण ते तोवर रिसर्चची आणि लिचाईलची ओळख होऊन गेलेली असते आपल्याला. सो ते आपल्याला जड जात नाही. तर त्याचं असं ते छोट्या-छोट्या शब्दांमुळे त्याला सुरुवातीला त्याच्यावर बरीच टीका पण झाली, की पूर्णविरामांचा सरळ ते वापर करणारा लेखक, अशी टीका होती. म्हणजे बऱ्याच जणांनी केली, वाचकांनीही केली. पण त्याने त्याचं ठरवलं, की नाही बाबा मला असंच लिहायचं आणि एवढं असूनही त्याला प्रचंड, एवढं असूनही म्हणण्यापेक्षा यामुळेच कदाचित प्रचंड लोकप्रियता लाभली. कारण एवढं सोपं आणि ओघवतं लिखाण आहे, त्यामुळे तो आपोआपच सर्वसामान्य वाचकांना तो पहिल्या पुस्तकापासूनच आपलासा वाटायला लागला. तर त्याच्या कादंबऱ्यांमध्ये ना एक मी ज्या काही वाचल्यात त्याच्याप्रमाणे त्याचा एक साचा ठरलेला आहे. तो ढोबळमानाने त्याचं कादंबरी, ती कुठलीही कादंबरी जनरली 3 भागात त्याचं विभाजन करता येतं. पहिलं म्हणजे जसं मी आता सुरुवातीला 6-7 पुस्तकांचे सारांश म्हणजे पहिल्या प्रकरणांचं सांगितलं सारांश, तसं रहस्यमय घटना घडायला लागतात. सुरुवातीच्या काही पानांमधनं किंवा काही 1-2 प्रकरणांमधनं सगळ्या रहस्यमय घटना घडतात. बॉम्बस्फोट होतोय बाबा, किंवा कोणी मरतं माणूस, किंवा काहीतरी अमुक-तमुक गायबच होतं, कोणाचं अपहरण केलं जातं. अशा स्वरूपाच्या काही नुसत्या घटना घडतात असं दाखवतात, रहस्यमय. किंवा त्यांची एक साखळी, मालिका सुरू होते, चेन सुरू होते. आणि ते अशा धक्कादायक घटनांची जी मालिका आहे ती अशी पुढे पुढे जात राहते आणि आपण वाचतोय, हे का घडतंय, कसं घडतंय, कशासाठी घडतंय, हे काही कळत नाही. आणि तो कळूनही देत नाही, ते चालू असतं. तो हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे तो त्याच्यात मग रहस्याचा उलगडा होतो, की समजा अपहरण झालंय, किडनॅपिंग झालंय, तर अपहरण का केलंय, कोणाचं केलंय, कशासाठी केलंय हे कळतं. किंवा अमुक माणसावर हल्ला झाला समजा, एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, किंवा त्याच्या फॅमिलीवर झाला, असं सगळ्या रहस्यमय घटनांमध्ये पहिलं म्हटलं तसं होतं. दुसऱ्या याच्यात ते कळतं, की बाबा हल्ला का झाला, कशामुळे झाला असेल, त्याचे एक 3-4 कारण सांगितली जातात, किंवा ह्याच्यामुळे होतो असं कधी कधी असं होतं, की या कारणामुळे झालं हे कळतं. तर त्या अशा वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या असतात तरी त्याच्यात एक काहीतरी सामायिक नातं आहे, काहीतरी कनेक्शन आहे, हे हळूहळू जाणवायला लागतं. आणि थोड्या वेळाने मग ते कळतं, की या सगळ्या घटना सामायिकपणे एका बिंदूशी, एका स्पॉटला कनेक्टेड आहेत. एवढं सेकंड ह्याच्यात कळायला लागतं आपल्या दुसऱ्या विभागात. तिसरा विभाग आहे तो अगदी सरळ म्हणजे तोपर्यंत साधारण खलनायक कोण आहे, का करतोय हे कळलेलं असतं. पण तो फक्त कळलेलं असतं. कोण आहे ते कळलेलं असतं. तर त्याचं बिमोड करण्याची जी स्टेप्स आहेत, ते सगळ्या तिसऱ्या ह्याच्यात येतात, की रहस्यमय घटना किंवा ते रहस्य, त्यांचं कनेक्शन लक्षात येतं. कोण आहे, किती जण आहेत, हे सगळं लक्षात आल्यानंतर मग त्यांचं जे कुकर्मांचं जे हे असेल, हे असं केलं असतं, ते का केलं हे पण लक्षात येत असतं. म्हणजे अल्टिमेटली त्यांना फक्त शेवटी धडा शिकवायचा. म्हणजे
फार रेअर वेळेला ते पोलिसांना स्वाधीन केले जातात. बऱ्याच वेळेला त्यांचं रिचर स्वतः कायदा हातात घेऊन त्यांना त्यांच्या पापांची फळं भोगायला लावत असतो. तर अशा 3 विभागांमध्ये म्हणजे असं फार काही गूढ किंवा फ्लॅशबॅक मध्ये आणि वेगळंच काहीतरी असं नाहीये, स्ट्रेट आहे. पण ते वाचताना प्रचंड आपण गुंतलेलो असतो. तर आता मी म्हटलं हा एक ढोबळ साचा झाला, तरी पण प्रत्येक पुस्तकात दरवेळेला वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळी पात्र, वेगवेगळी रहस्य, वेगवेगळ्या घटना आणि असंख्य वेळेला आणि राजकारण अर्थात लष्करी राजकारण आणि अनेक वेळा त्याचं कनेक्शन कुठेतरी लष्करातल्या कुठल्या तरी घटनेत किंवा अमेरिकन लष्कर कुठल्या तरी जनरल किंवा त्याचा रिचरचा भूतकाळ या सगळ्याशी कुठेतरी कनेक्टेड असतं. अनेक वेळा त्याचं असं आहे की बऱ्याच वेळा ते नॅशनल म्हणजे अतिशय राष्ट्रीय दर्जाचं मोठं गुपित त्याच्यातनं हे होतं फुटतं किंवा कधी कधी असं होतं की अक्षरशः एक कुठलं तरी दूरचं कोपऱ्यातलं रिमोट विलेज छोटंसं खेड आहे ज्याचं काही कनेक्शन नाहीये आणि अशा ठिकाणी तिकडच्या गावकऱ्यांबरोबर अन्याय होत असतो तिकडे पण म्हणजे 2 टोक आहे एक तर एकदम हाय लेवलचं किंवा एकदम अधिक छोट्या ठिकाणी पण तो त्याचं काम तिकडनं करतो आणि तिकडनं निघत असतो. सो प्रत्येक हा साचा असेल तरी प्रत्येक पुस्तकात हे दरवेळेला मांडणं आणि तेवढाच रोमांचक किंवा थरारक अनुभव वाचकांपुढे ठेवणं त्यामुळे ह्या जे लिचरच्या लेखन कसबाचं म्हणजे आपल्याला अफाट कौतुक वाटत राहतं. म्हणजे प्रत्येक पुस्तक संपलं की किमान वाचत असतानाच ते आपण म्हणजे अक्षरशः वाटायला लागतं आपल्याला की हा कसं करतोय हा एवढं दरवेळेला नवीन नवीन अनुभव येतोय आपल्याला आपल्याला कळतंय की दरवेळेला काहीतरी नवीन घडतंय. पॅटर्न तोच असूनही सगळ्या घटना वेगळ्या आहेत, पात्र वेगळी आहेत. मध्ये मध्ये जबरदस्त कोट्स येतात. हे सगळं तो कसं करतोय आणि आपण अगदी अक्षरशः नतमस्तक होतो. तर हे दरवेळेला असं साधणं हे काही सोपी गोष्ट नाही. तर त्यामुळे वाचकांना अगदी जखडून ठेवणं किंवा मंत्रमुग्ध अचंबित करणं म्हणतो आपण त्या प्रकारचं लेखनाची निर्मिती सतत 2 दशकांपेक्षाही जास्त करत राहणं हे कौतुकास्पद आहे. म्हणजे हे लेखन एवढं प्रभावी का होत असेल असं एक मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न केला. तर ते काही कारण आहेत त्याची सांगतो ती. पहिलं म्हणजे तपशीलवार वर्णन. मी जसं सुरुवातीला म्हटलं की पहिला म्हणजे आपल्या सत्राच्या सुरुवातीला जे पहिलं पुस्तकाचं मी वर्णन सांगितलं की किलिंग फ्लोअरच्या वर्णनात म्हटल्याप्रमाणे रिचर ज्या गावात किंवा शहरात येऊन पोहोचला असेल त्या शहराचं अतिशय तपशीलवार वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. जसं मगाशी म्हटलं इनोज डायनर मध्ये कशी खुर्ची आहे, कसं टेबल आहे, कुठे पाण्याचा ग्लास, जग आहे, वेट्रेसने काय कपडे घातलेत, टुडेज मेन्यू काय आहे, काचा म्हणजे हे सगळं हे एसी कसं आहे, कुठे सगळं 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 डिटेलमध्ये येतं. हे हॉटेलच्या आतलं झालं तसंच बाहेरचं वर्णन आहे. त्याप्रमाणे रस्ते बाहेरचे रस्ते कुठले आहेत, त्यांना मिळणारे उपरस्ते कुठले आहेत, गल्ल्या, चौक, दुकानांची रांग, त्यांचा क्रम, नंतर हॉटेल किंवा ऑफिस किंवा तुझ्या हॉटेलमध्ये राहतोय तिथल्या बैठकीची व्यवस्था कशी आहे, वस्तूंची मांडणी कशी आहे, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, त्यांची वाहनं कुठली आहेत, त्यांच्या वाहनांचे प्रकार कुठले आहेत, मेक मॉडेल काय आहे किंवा पोलीस किंवा खलनायक असं नाही तेव्हा माहित नसेल पण तो कदाचित खलनायक जो असेल त्याचं वर्णन, त्याची हत्यारं, त्याचे फायदे तोटे या सगळ्यांची सविस्तर मांडणी आपल्यापुढे केलेली असते. तर त्यामुळे होतं काय आणि त्याच्यापुढे होतं काय की ही मांडणी केल्यानंतर त्याच्यात असं सहज वाक्य येतं की देन ही टर्न ऑन द फर्स्ट स्ट्रीट. असं तेच संदर्भ आपल्याला काही वेळा पुन्हा पुन्हा दिले जातात पण त्याचा असा फायदा असा होतो की आधी जे त्याने वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाशी आपल्या आपोआप मनातल्या मनात आपण ते ताडून बघतो. अरे हा बरोबर डावीकडे वळल्यावर टायर शॉप आहे, उजवीकडे वळल्यावर डायनर येणार आहे. तर त्यामुळे तो गुगल मॅप सारखा तो त्रिमितीय नकाशा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि दर पुस्तकाची आपण मुरलो त्या पुस्तकात किंवा सवय झाली की ते पूर्ण नकाशा आपल्या लक्षात येतो की हा आता हा असा वळला म्हणजे तो इथे जाणार आहे. म्हणजे तेच त्या उद्देशाने ते लिहिलेलं आहे एवढे डिटेल म्हणजे कधी कधी वाटतं की एवढं काय गरज आहे कंटाळा येऊ शकतो पण ते किलिंग फ्लोअर मध्ये म्हणजे कुठल्याही पुस्तकात पण पहिल्या पुस्तक आहे म्हणून मी किलिंग फ्लोअरचं नाव घेतो. किलिंग फ्लोअर मध्ये इतकं तपशीलवार आणि ते सुप्प वर्णन आहे ना की आपल्याला ते पूर्ण जे किलिंग फ्लोअर मध्ये स्टेटचं नाव विसरलो मी मार्ग्रेव म्हणून एक शहराचं वर्णन केलंय काल्पनिक शहर आहे पण त्याचं त्याने इतकं इत्यंभूत वर्णन केलं की आपल्याला असं वाटतंय की वाटेल की खरंच आपण तिकडे गेलो तर मार्ग्रेव नावाचं गाव आपल्याला दिसेल. जसं शेरलॉकच्या बाबतीत 221 बी अनेक लोक जाऊन तिकडे बघतात की शेरलॉक राहतो का असं पूर्वी घडायचं घटना तसं या बाबतीत आपल्याला वाटू शकतं एवढं तंतोतंत वर्णन पहिल्या पुस्तकापासून त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर वातावरण निर्मिती
वातावरण निर्मिती म्हणजे आता हे जे वर्णनं येतात प्रसंगांची, त्याच्यात तो त्या अनुषंगाने घडत जाणाऱ्या घटना, त्यांचं आजूबाजूचं वातावरण जे आहे ते सगळं अतिशय अचूकपणे मांडत असतो. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. ज्यांना ऍक्शन सिक्वेन्स किंवा हाणामारे आवडत नाहीत त्यांना कदाचित त्याचं जाणवणार नाही महत्व, पण ज्यांना ते आवडतं त्यांच्यासाठी आवर्जून सांगतो की कुठल्याही पुस्तकात त्याच्या हाणामाऱ्यांची जी वर्णनं आहेत, ऍक्शन सिक्वेन्सेस जे आहेत, ते अक्षरशः एक 15-20 सेकंदात आटपणार आहेत. अगदी फार तर फार 30-30 सेकंद फार तर फार. पण कारण म्हणजे थोडक्यात रिचर सारख्या महाकाय प्रपातापुढे कोणीही खलनायक 30-40 सेकंदाच्या वर टिकू शकत नाही. ते एका पुस्तकात त्याचा उल्लेख आहे आय थिंक परस्युडर मध्ये, की एक त्याला पहिल्यांदा असा महाकाय म्हणजे त्याच्यापेक्षा महाकाय असा खलनायक त्याला म्हणजे त्याला सामोरं येतो. तर तो 4 वेळा मारूनही त्याला काही होत नाही. तो म्हणतो गेल्या 30 वर्षात हा पहिला माणूस आहे की ज्याने माझे 4 ठोसे खाऊनही जो हसतोय. असं कधी घडत नाही. कारण तसं झालं एक तर माणूस जखमी असतो किंवा बेशुद्ध पडतो किंवा कोमात जातो. हेच होतं. हा पहिला असा माणूस आहे आणि त्याचं ते पण त्याने बऱ्याच वेळा दिलंय, म्हणजे जे वातावरण निर्मिती म्हणतो त्याच्यात तपशीलवार वर्णनांमध्ये, की मी त्याला असं 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 मारलं आणि मग त्याच्यानंतर तो असेस करतो, जज करतो की हा असा तो पडलाय म्हणजे तो 2 दिवस तर नक्की तो बेशुद्ध राहील किंवा 4 दिवस त्याचं डोकं दुखेल. असं सगळं त्याचं ते झालेलं आणि ते मिलिटरीचे संस्कारांमुळे पण असेल, ट्रेनिंगमुळे असेल कदाचित. तर हे जे मारामाऱ्यांचे, हाणामाऱ्यांचे किंवा ऍक्शन सिक्वेन्स जे आहेत ते 15, 20, 30 सेकंदांचे जे आहेत, त्याच्यासाठी तो संपूर्ण वातावरण जे आहे तो अगदी मांडतो, की खलनायकाकडे काय होते, त्याची शरीरयष्टी कशी होती, त्याने काय कपडे घातले होते, हत्यारं काय होती, त्याने म्हणजे त्याने सरळ हात फिरवला का कुंफू पद्धतीने लाथ मारली का काय केलं आणि त्याला तोंड देण्यासाठी रिचरने काय केलं, कसं केलं, मग त्याने कसा हल्ला केला, हे एवढं तपशीलवार आहे ना, की आपण व्हिडिओ गेम बघतोय किंवा खेळतोय त्याप्रमाणे तो असा आला महा असाला असं किंवा पिक्चर बघतोय जॅकी चॅनचे वगैरे तसं आपल्याला वाटत राहतं. किंवा काही वेळा गोळीबाराचे प्रसंग आहेत किंवा पळून जाण्याचे जे प्रसंग आहेत, त्याच्यात त्याने एवढं तपशीलवार आहे, डिटेलमध्ये आहे, की ते खरोखर घडतंय असं आपल्याला वाटू शकतं. तर ते जी वातावरण निर्मिती असते त्यामुळे त्या एकेका प्रसंगात आपण पूर्णपणे इन्व्हॉल्व होत जातो. त्याच्यानंतर तिसरी एक बाब आहे, की मी आपण म्हणतो, की त्याचे लेखन जे प्रभावी झालं त्याची काही प्रमुख कारणं मी सांगत होतो. ते पहिलं तपशीलवार वर्णन होतं, दुसरं होतं वातावरण निर्मिती. तिसरं आहे ते म्हणजे रहस्यमय घटना आणि धक्कातंत्र. काय की अतिशय वेगाने घटना घडत असतात त्याच्यात. तर या मालिकेमध्ये अधूनमधून सतत धक्के बसत जातात. त्यामुळे आपलं एक मनात चित्र तयार होत असतं, की हां, हां, असं आहे. तोवर ते पुढच्या प्रकरणामध्ये ते चित्र पार असं उधळून भिरकावून दिलं जातं. तर या ज्या धक्कादायक घटना घडतात ना, त्या पुन्हा अतिशय स्वाभाविक रीतीने घडतात, की उगाच कुठेतरी ओढून ताणून किंवा अट्टहासपूर्वक असं काहीतरी वेगळं दाखवायचं म्हणून घडवलंय असं वाटत नाही कधी. त्यातलं रहस्य जे आहे किंवा जो मुद्दा आहे रहस्य ते अतिशय अस्सल वाटतं. किंवा हे सगळं होतं कसं, की हे सगळं त्याने मांडलेलं असतं. ते जे क्लूज असतात त्याने तोच जॉइनिंग द डॉट्स ते क्लूज तो पूर्ण करत असतो. तर आपल्याला आश्चर्य यायला आपल्याला पण हे सगळे क्लूज माहिती होते. पण हे आपल्याला कळलं नाही. आणि हे हे असं रिचर्डच्या बाबतीत म्हणजे रिचर्डच्या बाबतीत झालं ते फक्त मला होम्सचं वाचताना व्हायचं. बाकी कधीही असं झालेलं नाही मला. तर तसं अगदी मला आठवण झाली, की सगळे क्लूज माहिती आहेत आणि आपल्याला काहीही कळत नाही आणि त्याचं ते तात्पर्य हा माणूस काढून मोकळा झालेला असतो आणि त्या दृष्टीने त्याने पुढची पावलं उचललेली असतात. तर मी म्हटलं हे रहस्य अतिशय अस्सल वाटतं. आपण कनेक्टेड आहोत असं वाटतं. हे सगळे क्लूज माहिती असूनही आपल्याला लक्षात नाही आलं आणि जनरली एक असं आहे, की कुठलंही तुम्ही रहस्यमय म्हणजे मिस्ट्री, थ्रिलर, पिक्चर बघा, पुस्तक घ्या. जर का आपल्याला ओळखता आलं, की हू डन इट म्हणतात. खुनी कोण आहे ओळखतं, की आपला नकळतपणे लेखकाबद्दलचा आदर 1% कमी होतो. काही टक्के कमी होतो. तर ह्या बाबतीत ते घडत नाही त्यामुळे आपण आपोआपच अरे हे काहीतरी वेगळं आहे. असं ते आपल्या एक मनात टिक होऊन जातं. तर एक रिचरने सॉरी ली चाइल्डने काही वर्षांपूर्वी मला वाटतं 2012 मध्ये वगैरे त्याने त्याचं जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाईट स्कूल पुस्तकाचं नाव नाही आठवते पण त्याच्यात त्याने शेवटी एक हे दिलेला लघुनिबंध लिहिला होता. त्याचं नाव होतं हाऊ टू क्रिएट सस्पेन्स. तर तो असं म्हणतो व्हॉट इज सस्पेन्स, हाऊ कॅन यू क्रिएट इट, इट इज लाईक क्रिएटिंग अ केक, बेकिंग अ केक.
मग तो बेकिंग केकचं वर्णन सांगतो आणि त्याचे ते कनेक्ट करतो. असं आहे. मला सांगायचा मुद्दा तो पुढचा वेगळा आहे. जस्ट त्याची पार्श्वभूमी सांगितली. तर त्याच्यात तो असं म्हणतो, की साधारण 1-1.5 पानानंतर तो म्हणतो, की अ, 80च्या शतकात सॉरी 80च्या दशकात आपल्याला काही शोध लागला नव्हता एक अमुक-अमुक. नाव सांगत नाही तो. जो 90च्या दशकात लागला आणि त्यामुळे एकदम आयुष्यच बदलून गेलं लोकांचं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आयुष्य बदललं, सुखकर झालं अतिशय आयुष्य, असं तो एक वाक्य टाकतो फक्त. त्यानंतर मग तो पुन्हा रहस्य, मग ते पुन्हा हाऊ टू बेक अ केक, टीव्ही, कार्यक्रम, घर, इतर पुस्तकं. हे एक जनरल म्हणजे असं उगाच हे नाही, पण ते त्या विषयाला धरून आहे. पण तो निबंध जरा मोठा आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने तो सगळं बोलत जातो. तर होतं काय, की पण तो एवढं बोलतो, पण काही केलं जे वाक्य त्याने सुरुवातीला टाकलंय, त्याच्यावर तो काही बोलत नाही. तो शोध कुठला आहे याच्यावर त्याचं काही भाष्य नसतं. त्यामुळे वाचताना आपल्या डोक्यात ती एक बॅक ऑफ द माइंड भुणभुण चालू असते, की तो कुठला आहे बाबा शोध? हा कुठला शोध असेल? काय असेल? मग साधारण 1-1.5 पान, 1-1.5 पानानंतर लिचाइल्ड स्वतः म्हणतो, की बघा मी तुम्हाला अजूनही कुठला शोध आहे ते सांगितलेलं नाहीये. आणि तरीही किंवा रॅदर म्हणूनच तुम्ही अजूनही वाचताय. दॅट इज हाऊ टू क्रिएट सस्पेन्स. असा सस्पेन्स क्रिएट केला जातो आणि नंतर ते सगळं झाल्यावर तो थोड्या वेळाने उत्तर देतो, की आपल्याला काय काय वाटत असतं. त्याने सांगितलेलं असतं, की 1990च्या दशकात टीव्हीच्या रिमोट कंट्रोलचा शोध लागला. पण त्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर झालं. म्हणजे एवढं सोपं उत्तर असतं. पण आपण कुठे कुठे फिरून आलेलो असतो तोपर्यंत. तो त्याचं तेच सांगणं, की हाऊ टू क्रिएट सस्पेन्स हे त्याने मांडलेलं आहे त्या लघुनिबंधात आणि बेसिकली सॉरी बेसिकली ह्याच फॉर्म्युलाने त्याने त्याच्या पुस्तकांमध्ये वापरलाय किंवा हे हे असंख्य ठिकाणी आहे. तो एक मुद्दा काहीतरी टाकतो आणि सोडून देतो आणि मग इतर सगळं करतो. आपण विचार करतो आणि जसं मी म्हटलं होतं आपल्या डोक्यात एक चित्र तयार होतं आणि जोवर रहस्य भेद होतो तोवर ते पूर्ण उधळून दिलेलं असतं. तर हे तिसरं कारण माझ्या मते आहे, की रहस्यमय घटना आणि धक्कातंत्र. चौथं कारण आहे, जे म्हणजे सुरुवातीपासून मी सांगत आलोय, ते जस्ट आता आधी डिटेलमध्ये सांगतो. कडक कडक किंवा चटपटीत असे खुसखुशीत संवाद. मी म्हटलं तर रिचर हजरजबाबी, तो कमी बोलणार आहे, पण हजरजबाबी आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो हजरजबाबी आहे. बऱ्याच वेळा तो दुर्लक्ष करणार आहे. पण अति म्हणजे सिव्हिलियन्सकडे तो दुर्लक्ष करतो थोडक्यात. पण अति असं वाटलं, तर मग तो त्यांना ते आधी तोंडाने उत्तर देतो, नंतर मग हातापायांनी देतो. तर ती छोटी-छोटी वाक्य किंवा कोट्स जे आहेत, हे मी त्याच्या सवयींमध्ये सांगताना ते सांगितले. द जनरल सांगतो. हे जे कोट्स आहेत ते म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा अक्षरशः प्राण आहे. मी म्हटलं तर रिचर्ड सेड नथिंग हे तर असंख्य वेळा वापरलेलं, सर्वाधिक वापरलं गेलेलं वाक्य आणि तरी दर वेळेला ते समोरच्याला तितक्याच प्रभावीपणे निरुत्तर करतं. आणि आता आपल्याला हे माहिती झालं आहे इतकी पुस्तकं वाचून, तरीही आपण म्हणतो आता ह्या काय करणार असेल, तर ते उत्तर असतं आय सेड नथिंग आणि ते बरोबर तेव्हा ते चपखलपणे ते तिकडे सूट होतं. तर आता थोडक्यात मी अगदी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो प्रसंगांची आणि तो आलेले संवाद सांगतो. एकदा एका प्रसंगात असं असतं, त्यांना अलाबा शोधत असतात. म्हणजे आय होप अलाबा म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, की गुन्हा घडताना तुमच्यावर आरोप येण्यापेक्षा ऐवजी जर का तुम्ही सिद्ध करू शकलात, की बाबा हा गुन्हा घडला तेव्हा मी या हॉटेलमध्ये होतो, किंवा या सिनेमागृहात मी चित्रपट बघत होतो, तर दॅट इज युअर अलाबाय. तर ते एकदा हे शोधत असतात अलाबाय. तर यू नेव्हर हॅव अन अलाबाय वेन यू नीड वन. दॅट्स अ युनिव्हर्सल लॉ ऑफ नेचर. त्याच्यानंतर एकदा तो एका माणसाला धमकी देत असतो, की तू हे करायचंस काय करून. तर ते सगळं त्याला सांगतो आणि तो कन्फर्म करतो, तुला कळलंय ना. यू क्लिअर ऑन व्हॉट आय डू टू यू इफ यू आर बुलशिटिंग मी. तर तो समोरचा म्हणतो, येस आय कॅन गेस. ट्रिपल इट रिचर्ड सेड. म्हणजे तू जे गेस केलेस ते ट्रिपल इट, एवढी तुझी वाईट अवस्था होईल जर का तू मी सांगितल्याप्रमाणे नाही वागलास तर. एका ह्याच्यात त्याच्यावर असे 2 जण हल्ला करायची तयारीत आलेले असतात. एकदा ते झालेला असतो प्रसंग, तेव्हा तो त्यांना सोडून देतो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका, मी वेगळ्या कामासाठी आलोय. समहाऊ ते प्रकरण तेव्हा निस्तरतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच पुन्हा येतात, ते दोघे जण. तर त्याचं त्याने थोडक्यात अगदी वर्णन दिलंय. ही केम लिटल क्लोजर, हिज बडी केम विथ हिम, द स्मेल ग्रू स्ट्रॉंगर. त्याने त्याच्यात दिलेले असते, ते भयानक त्यांना ते दारू बिरू पिऊन आणि कुठेतरी असे काम करत असतात आणि ते दुर्गंधी येत असते त्या शरीराला. तर ती तो सांगतो, की
He came little closer. His buddy came with him. The smell grew stronger. I said, "You guys need to take a bath, not necessarily together." तो एका वाक्यात अपमान करून मोकळा होतो आणि त्यांना त्यांची जागा दाखवून मोकळा होतो. तर त्याच्यानंतर एकदा असं होतं की तो डायनरमध्ये असतो आणि त्याने वेट्रेसला तो ब्रेकफास्ट करून त्याच्या काहीतरी कामाला जातो, कुठला तरी शोध घ्यायचा असतो काहीतरी. लंचच्या वेळेला येतो. ती वेट्रेस त्याला म्हणते की एक एक जण तुझी चौकशी करत आलेली एक स्त्री. तर तो म्हणतो की ओके, कोण होती? ती म्हणे, नाही मला नाव नाही माहिती. मग ठीक आहे, कशी दिसत होती? तर त्याच्यात त्याने दिलंय, द वेट्रेस वॉज अ टिपिकल आय विटनेस. शी वॉज कम्प्लिटली अनेबल टू डिस्क्राईब द वुमन हु हॅड बीन लुकिंग फॉर मी. त्याच्यानंतर त्याची एक मैत्रीण असते एका ह्याच्यात. ते एका ठिकाणी जात असतात. त्याच्यानंतर ती त्या मॉडेलमधनं निघून जाते, त्या मॉडेलमधनं. आणि ती फक्त लेटर त्याला एक ओळीत त्याला ठेवून जाते. शी हॅड रिटन, "यू आर लाईक अ न्यूयॉर्क सिटी. आय लव्ह टू व्हिजिट, बट आय कुड नेव्हर लिव्ह देअर." त्याच्यानंतर एका प्रसंगात त्यांना काहीतरी असं एक चमत्कारिक टास्क करायचं असतं. त्याला सगळे समजावत असतात की नाही रे, हे शक्य नाहीये. तर तो एक प्रसंगात तो कसं करतो ते सांगतो. छोटंसं. शी सेड, "रिचर, 3 days इज नॉट पॉसिबल." तर त्याचं उत्तर असतं, "लेट्स चॅलेंज दॅट अझम्पशन. लेट्स मेक इट पॉसिबल," रिचर सेड. तर हे मी म्हटलं चौथं 3 आपण बघितले. चौथं होतं ते कडक आणि चटपटीत किंवा खुसखुशीत संवाद किंवा समोरच्याला निरुत्तर करणारं, हजरजबाबी त्याच्या गुणाचं दर्शन देणारं असे हे अतिशय कमी निवडक कोट्स आहेत. आणि बऱ्याच वेळेला असं झालं की मी काही संवाद घेत होतो, पण त्याची पार्श्वभूमी सांगायला ते बरंच सांगावं लागलं असतं. त्यामुळे मी त्यातल्या त्यात जे पटकन क्लिक होतील असे घेतलेत. पण पुस्तकभर असे भरपूर पसरलेत. आणि जे मी म्हटलं, आय सेड नथिंग, आय एम गुड ॲट सेइंग नथिंग, असं एका पुस्तकात आहे. पण आय सेड नथिंग हे तर इतक्या असंख्य ठिकाणी आलंय आणि ते दर वेळेला नवीन त्याचा अर्थ किंवा नवीन तितकंच ते प्रभावी वाटतं आपल्याला. त्याच्यानंतर आता गंमत अशी आहे की ली चाइल्डने एवढी पुस्तकं लिहिली, 24 पुस्तकं लिहिली आणि 25वं आत्ता आलं. आणि तरी एक स्पष्ट येतो, आतापर्यंतच्या वर्णनावरनं माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ली चाइल्डचं लेखन अभिजात वगैरे असल्याचा किंवा त्याला फार साहित्यिक मूल्य असल्याचा आरोप खुद्द ली चाइल्ड देखील मान्य करणार नाही. त्याचं लेखन हे सर्वसामान्य वाचकांना अपील होणारं, त्यांना आवडणारं अशा प्रकारचं आहे. म्हणजे खुसखुशीत, मसालेदार, पूर्णतः कमर्शियल स्वरूपाचं आहे. हा पण त्याच्यावर होणारा एक काही आरोपांपैकी एक आहे की नाही, हा फक्त कमर्शियल लिहितो. तो म्हणतो, हो लिहितो, कारण मला तसंच लिहायचंय, बाय चॉईस मी तसं लिहितो. कारण ते लोकांना आवडतंय, तसं आवडतंय लोकांना. आणि पहिल्या पुस्तकात जर का त्याने वेगळं लिहिलं आणि नंतर कमर्शियल लिहायला लागला असं नाहीये. पहिल्यापासून त्याचं ठरलेलं लेखन. तर तेच त्याने कंटिन्यू केलंय. तर ते थोडक्यात हे पूर्णतः कमर्शियल स्वरूपाचं लेखन आहे. किंवा आता मी जसं एक दोनदा म्हटलं तसं, जर कोणी 90च्या दशकांमधले अर्नॉल्ड किंवा सिल्व्हस्टर स्टॅलोनचे चित्रपट बघितले असतील किंवा ते हाणामारी, खलनायक किंवा एकूण शत्रुपक्षाचा एकाती बिमोड करणारा नायक, माचो असा नायक जो असतो, असे चित्रपट ज्यांना आवडतात त्यांना या रिचरच्या कादंबऱ्या प्रचंड आवडतील. किंवा डर्टी हॅरी सगळा जुना आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितला नसेल इथे डर्टी हॅरी. त्याचे पण मला वाटतं 7 पिक्चर आहेत क्लिंट इस्टवूडचे. तर तो किंवा नुकताच जो सिरियल किलर जो डेक्स्टर आहे, तर त्याच्या जातकुळीतला हा आहे. म्हणजे ज्यांना हा जॉनर, हा प्रकार किंवा ही पद्धत लिखाणाची ज्यांना आवडते, मिस्ट्री, थ्रिलर, मेनली मिस्ट्री पण नाही, जास्त थ्रिलर जॉनर ज्यांना आवडतं त्यांना हे नक्की आवडेल. आणि म्हणजे थोडक्यात त्याच्या कादंबऱ्यांची काही नावं सांगतो. त्याच्यावरनं म्हणजे ती अशी सोज्वळ किंवा भावूक किंवा सॉफ्ट अशी काही अजिबात नाहीये. एक थोडक्यात थोडीशी नावं सांगतो मी, की आता पहिलेच किलिंग फ्लोअर. इट्स लिटरली त्याच्यात असंख्य खून आहेत, पण ते पुन्हा ते घुसडलेत असं नाही वाटत. ते फ्लो मध्ये येत जातात अक्षरशः. तर एक आहे ते किलिंग फ्लोअर. त्याच्यानंतर डाय ट्राईंग किंवा वर्थ डाईंग फॉर. एक म्हणजे पॅटर्न बघा असाच आहे, वर्थ डाईंग फॉर किंवा इको बर्निंग, वन शॉट, अ वॉन्टेड मॅन, द हार्ड वे, बॅड लक अँड ट्रबल. तर हे सगळे साधारण असे हार्ड प्रकारची शीर्षक आहेत. आणि त्यामुळे ते कादंबरीत ते साधारण काय असेल हे एक्सपेक्टेशन सेट होतो म्हणतात तसं होईल. म्हणजे ज्यांना हे प्रकार आवडत नसतील त्यांनी वाचायला पण जाऊ नका याच्या.
पण ज्यांना थोडाफार जरी इंटरेस्ट असेल त्यांनी हे वाचलं तर प्रचंड म्हणजे खूपच आवडेल. म्हणजे आय एम शुअर की ती 25 पुस्तकं तुम्ही मिळवून वाचण्याचा प्रयत्न कराल. तर त्याच्या लिचाइल्ड जनरली अमेरिकन साहित्यात हे एक असतं की जेव्हा पुस्तकांची सिरीज किंवा पुस्तक नुसतं सिंगल पुस्तक जरी आलं इंडिव्हिज्युअल तरी ते त्याच्यावर बऱ्याच वेळा जर का लोकप्रिय झालं सुपरहिट झालं त्याच्यावर जनरली चित्रपट किंवा सिरीज वेब सिरीज वगैरे असे काही प्रकार केले जातात. तर अर्थात हे लिचाइल्डच्या पुस्तकांच्या बाबतीत पण झालंय. लिचाइल्डने वन शॉट आणि नेव्हर गो बॅक ही 2 पुस्तकं आहेत त्याच्यावर आधारित अनुक्रमे जॅक रिचर आणि जॅक रिचर नेव्हर गो बॅक असे 2 चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही पिक्चरमध्ये लिचाइल्डने कॅमिओ केलंय आणि काही सेकंदांसाठी त्याने दोन्ही चित्रपटांमध्ये हजेरी लावली आहे. पण गंमत अशी झाली की 6.5 म्हणजे जे वाचक आहेत जगभर पसरलेले फॅन्स त्यांना सगळ्यांना माहिती की रिचर इज 6.5 फीट 6.5 फुटी आणि 125 किलोचा जो महाकाय रिचर आहे ती भूमिका टॉम क्रूजला साकारताना बघून रिचरच्या कट्टरच्या त्यांना ते अजिबात सहन नाही झालं. म्हणजे तो हा नॉट इव्हन 6 किंवा 6 फुटी असेल फार तर आणि तसा बऱ्यापैकी बारीक ज्यांनी टॉम क्रूज ज्यांना माहिती की चित्रपट बघितले त्यांना कळेल. टॉम क्रूज इज अ ग्रेट ऍक्टर किंवा त्याचं हे सगळं चांगलं आहे पण तो रिचर म्हणून त्याला डोळ्यासमोर आणणं किंवा त्याला रिचर म्हणून बघणं हे चाहत्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी प्रचंड निषेध व्यक्त केला. त्यामुळे झालं काय की 2 चित्रपटांनंतर ती म्हणजे चित्रपट निघणं बंद होईल असं लिचाइल्डने अनाऊन्स केलं. त्याने हे पण सांगितलं की तुम्ही टॉम क्रूजला काही बोललेलं मला खपणार नाही. ही इज माय फेवरेट वगैरे त्याने हे हँडल केलं. पण त्याच वेळी त्याने त्याच्यापुढे चित्रपट येणार नाहीत अशी घोषणा केली आणि मग त्यांनी असं केलं की आता रिचर बदलायचा आहे आणि चित्रपट नकोय. त्यामुळे त्यांनी किलिंग फ्लोअर या पहिल्या कादंबरीवर आधारित आता वेब सिरीज अमेझॉन प्राईमवर यावर्षी येणार होती. पण कोरोनाच्या अवकृपेमुळे ते अजून काही झालेलं नाहीये. पण आता त्यांचं शूटिंग चालू आहे आणि लवकरच ती प्राईमवर येणार आहे असं म्हणतात. आणि ते काय आधी हे दोन्ही चित्रपट यशस्वी पण झालेले होते व्यावसायिकदृष्ट्या. पण तरीही त्याने फॅन्सच्या निर्णयापुढे त्याला हे घ्यावं लागलं. कारण कदाचित पहिले 2 चित्रपट लोकांनी बघितले. तिसरा कदाचित म्हणजे त्याला रिस्पॉन्सच आला नसता असं एक कदाचित होऊ शकलं असतं. तर त्यामुळे त्याने ते चित्रपटाचं बंद केलं आणि प्राईमवर आता किलिंग फ्लोअरची सिरीज येते. तर बहुतेक त्याच्यावर काम चालू आणि बहुतेक हे वर्ष संपायच्या आत असं म्हणतात. अशा न्यूज आहेत. तर कदाचित ती प्राईमवर आपल्याला दिसू शकेल. आणि पहिला सीझन कसा जातोय, लोकांना कसा आवडतोय, कसा रिस्पॉन्स येतो त्याच्यावरनं मग अन्य पुस्तकांवर पण सीझन्स येणार. सीझन 0, 2, 3, 4 वगैरे. आणि त्यांनी बराच शोध घेतला की रिचरसाठी कुठली व्यक्ती हे पाहिजे, योग्य ठरेल. कारण किती म्हटलं तरी टॉम क्रूज एक यशस्वी आणि लोकांचं असं लोकप्रिय कलाकार आहे. त्यामुळे त्यांना ते कुठलंही असं हे नको होतं, बॅगेज नको हवं होतं. त्यामुळे त्यांनी आता पुढच्या ज्या हे येणार आहेत सीझन त्याच्यात एक म्हणजे ॲलन रिचसन नावाचा एक अभिनेता आहे. तो तसा बऱ्यापैकी यशस्वी आहे. पण टॉम क्रूजच्या तुलनेत तो विशेष प्रसिद्ध नाही आणि त्याची शरीरयष्टी म्हणा किंवा उंची, अंगकाठी सगळं रिचरच्या जवळपास जाणारं आहे. त्यामुळे त्याचं ॲलन रिचसनचं त्याला घेऊन किलिंग फ्लोअरच्या सिरीजचं पहिला सीझन 1चं शूटिंग चालू आहे आता. त्याच्यानंतर थोडं त्याची लोकप्रियता किती हे सांगण्याचं म्हणून मी बाकीचं सांगतो थोडंसं की काही पुस्तकांच्या सिरीज आल्या ज्याच्यात रिचाइल्डचा काही संबंध नाहीये. पण ऑफकोर्स रिचाइल्डच्या परमिशनने सगळं झालंय. त्याच्या परवानगीने ते वापरलं गेलंय. कॅरिन स्लॉटर नावाची एक अमेरिकन लेखिका आहे. तिच्या कादंबऱ्यांमध्ये विल ट्रेंट हा एक नायक आहे. तर तिने नुकतंच एक पुस्तक लिहिलं विल ट्रेंट आणि लीचा रिचर या 2 नायकांना एकत्रितपणे क्रॉस हे करून एक छोटं क्लिनिंग द गोल्ड नावाची एक तिने कादंबरी लिहिली छोटी. तर ती यंदाच प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर एक डायन कॅप्री म्हणून लेखिका आहेत. तिने तर अजूनच अभिनव प्रयोग केला की कसं आहे की प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी रिचर त्या गावातून निघून जातो असं वर्णन आहे. आणि पुढच्या पुस्तकात तो पुढच्या शहरात कुठल्या तरी स्टेटमध्ये तो बसने आलेला आणि त्या पुढच्या स्टेटमध्ये आहे असं दाखवलं जातं. तर डायन कॅप्रीने काय केलं की या 2 पुस्तकांमध्ये रिचर कुठे असेल बाबा, तो काय करत असेल या कल्पनेवर आधारित तिने द हंट फॉर द जॅक रिचर नावाची सिरीज सुरू केली आणि त्या सिरीजमध्ये तिने जवळपास 14 पुस्तकं लिहिली आणि त्या 14 पुस्तकांमध्ये तिने ते रेफरन्स दिलेत की हे पुस्तक संपताना आणि हे पुस्तक सुरू व्हायच्या मधल्या कालावधीतलं हे आहे.
हे पुस्तक आहे असं. त्याच्यानंतर जूड हार्डिन नावाचा एक अमेरिकन लेखक आहे. त्याने तर शब्दशः एक पाऊल पुढे टाकून 40 वर्ष पुढे भविष्य काळात जाऊन रिचर्डचा क्लोन केलेला एक नायक आहे रॉक वॉलमन म्हणून, तो त्याने साकारला आणि त्याच्यावर आधारित द रिचर एक्सपेरिमेंट नावाची 9 पुस्तकांची सिरीज लिहिली. सो रिचर हे इज ऑलमोस्ट इट्स काइंड ऑफ अ पॉप्युलर ब्रँड. तो एवढा पॉप्युलर ब्रँड आहे की त्याचं म्हणजे त्याच्या नावावर नुसतं रिचर या नावावर रिचर्डने काही न लिहिताही नुसतं रिचर या नावावर असे अनेक प्रयोग त्याच्यावर झालेले आहेत. म्हणजे अक्षरशः रिचर जगभर किती प्रसिद्ध आहे, किती लोकप्रिय आहे याची एक प्रकारची पावती आहे. मगाशी मी म्हटलं तसं अनेक हे रिचर्डचे अनेक फॅन्स आहेत, जगभर पसरलेले आहेत. त्याच्या अनेक फॅन्सनी जे कट्टर चाहत्यांनी म्हणजे त्याची जी सगळी 25 पुस्तकं आहेत, 25वा आत्ता आलं, पण आधीची 24 पुस्तकं आहेत सगळी 2, 3, 5दा वगैरे वाचलेली आहेत. काहींनी प्रकाशनाच्या क्रमानुसार वाचली, म्हणजे प्रिंट झालं त्याप्रमाणे 97 सालापासून सगळी वाचली आहेत. तर काही जणांनी एकदा क्रोनॉलॉजिकली कालक्रमानुसार वाचली आहेत, एकदा नॉर्मल वाचली आहेत. जसं म्हटलं त्याचं द एनिमी, नाईट स्कूल आणि द अफेअर ही 3 पुस्तकं आहेत ती त्याची तो 97 साली आर्मीतनं ऑनरेबल डिस्चार्ज होण्याच्या आधी, सन्मानाने निवृत्ती स्वीकारण्याच्या आधीची पुस्तकं आहेत. तर त्याच्यात ती सगळी वर्णन आहेत. तर लोकांनी त्या क्रमाने वाचली, ती कशी घडली आहेत. नंतर एकदा पूर्ण याच्या प्रमाणे वाचली. तर एवढे हार्डकोर फॅन्स त्याचे जगभर पसरलेले आहेत. किंवा काही फॅन्सकडे तर आता 25वं पुस्तक आलं त्याचं सेंटिनल नावाचं. तर पहिली 24 पुस्तकं, 24चे 24 पुस्तकं पेपरबॅक स्वरूपात आहेत, प्लस हार्ड कव्हर स्वरूपात पण आहेत. दोन्ही पद्धती त्यांनी कलेक्शन म्हणून दोन्ही प्रकाराची घेऊन ठेवली. जसे वेगवेगळे प्रकार आहेत फॅन्सचे. तर झालंय काय की आता 2 दिवसापूर्वी मी जे म्हटलं ते सेंटिनल, द सेंटिनल हे 25वं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाला चाहते आता कसा प्रतिसाद देतात हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. कारण आता 2 दिवस झालेत ते पुस्तक येऊन. त्याचा थोडा मिक्स रिव्ह्यू होता. त्याचं कारण सांगतो काय झालं ते, की साधारण 20व्या पुस्तकानंतर ली चाइल्डच्या मनात लेखन निवृत्तीचे विचार घोळायला लागले. त्याला जाणवायला लागलं असं की आता रिचर संपलाय किंवा माझं लिखाणाची ही मर्यादा आहे, मी याच्यापुढे नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने ते इनडायरेक्टली पब्लिशर्सना सुचवलं की बाबा आता मला बंद करावंसं वाटतंय, आय एम गोइंग टू रिटायर. तर पण प्रकाशकांचं कसं झालं की एवढी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती सोडायला प्रकाशक तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी अजून म्हणजे काही काळ अजून लिहित राहण्याची त्यांनी विनंती किंवा जबरदस्ती, वी डोंट नो पडद्यामागे काय असेल, पण विनंती केली असं म्हणूया आपण. तर त्याप्रमाणे त्याने अजून पुढे 4 पुस्तकं लिहिली. ती पण पुस्तकं अतिशय सुरेख आहेत. म्हणजे तो रिटायर जर एखादी व्यक्ती होणार असेल तर त्याच्या ह्याच्यात लेखनात ते प्रतिबिंब पडेल किंवा कंटाळवाणं वाटेल किंवा असं काही म्हणजे वाटत नाही. अर्थात पहिल्या तो ऐन भरत असतानाच्या पेक्षा थोडंसं कमी वाटतं, पण तरीही ही पण सुंदर आहेत पुस्तकं. तर त्यामुळे तो लिहित गेला, अजून 4 पुस्तकं लिहिली. पण 25व्या पुस्तकाच्या वेळी त्याने सरळ सांगितलं, तुम्ही काही करा, मी लिहिणार नाही. त्यांनी लेखणी खाली ठेवली अक्षरशः. त्यांनी ते रिचर्डचा शेवट करायचं पण ठरवलं. त्याने नाव पण ठरवलेलं पुस्तकाचं, डाईंग अलोन म्हणून. आणि त्या दृष्टीने त्याने लिखाण करायला सुरुवात केली. पण पुन्हा प्रकाशकांचं तेच झालं की एवढं हे होतंय, आपल्याला मिळतंय, तर ते सोडणं त्यांना शक्यच नव्हतं. म्हणजे कमर्शियली ते खूप मोठा तोटा आहे जर का ली चाइल्डने लेखन थांबवलं रिचर्डचं तर. तर त्यांनी केलं काय की त्यांनी ली चाइल्डची समजूत घालायचा प्रयत्न केला भरपूर. आणि शेवटी सुवर्ण मध्य म्हणून त्यांनी काय केलं की ली चाइल्डने आपला रिचर हा नायक कोणाला तरी हँड ओव्हर करावा, कोणाला दुसऱ्या एखाद्या लेखकाला लिहायला द्यावा असं प्रकाशकांनी सांगितलं. पण अजून इतर कोणाला लिहायला द्यायला ली चाइल्ड तयार नव्हता. कारण रिचर्डच्या व्यक्तिमत्वाचा जो मूळ गाभा आहे त्याला धक्का बसला किंवा त्या नवीन लेखकाला तो हँडल नाही करता आला तर लोकांच्या मनात जी रिचर्डची प्रतिमा आहे किंवा त्याच्या मनात जी प्रतिमा आहे त्याला धक्का बसला आणि त्याला ते नको होतं. ते त्याच्या मूळ गाभ्याला धक्का बसलेला त्याला अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने केलं काय की प्रकाशकाने अजून एक त्याला सांगितलं की तू एक काम कर, तुला नाही द्यायचं नो प्रॉब्लेम. त्याचा स्वतःचा ली चाइल्डचा धाकटा भाऊ आहे, 15 वर्षांनी त्यापेक्षा धाकटा आहे, अँड्र्यू चाइल्ड म्हणून. आणि तो पण लेखक आहे. अर्थात तो ली चाइल्डच्या एवढा प्रसिद्ध नाहीये, पण तो पण बऱ्यापैकी त्याची मला वाटतं 6-7 पुस्तकं आलेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की जेम्स डोव्हर ग्रँटचा धाकटा भाऊ अँड्र्यू ग्रँट, आता तो अँड्र्यू चाइल्ड झाला ली चाइल्डमुळे. तर हे जे 25वं पुस्तक आहे ते अँड्र्यू चाइल्डला लिहू देत आणि तू को ऑथर कर, तू त्याच्याबरोबर राहा. को ऑथर म्हणजे काय, बेसिकली त्याने थोडंसं लिहिलं असेल त्यातलं, पण ली चाइल्डचं नाव लागतं तिकडे आणि ली चाइल्डच्या नावामुळे लोक वाचतात. आणि तो सो इट्स को ऑथर्ड बाय ली चाइल्ड अँड अँड्र्यू चाइल्ड.
तर ते ली चाइल्डला मान्य झालं, कारण ठीक आहे म्हणजे भावाचंच आहे, म्हणजे तो त्याचा कंट्रोल पण राहील आणि लिहावं जास्त म्हणजे लागणार नाही अशा स्वरूपाने. तर त्यामुळे ते आता 25वं पुस्तक जे सेंटिनल जे आलेले आहे 27 तारखेला, त्याच्यात ली चाइल्डचं मोठं नाव आहे वरती आणि खाली अँड्र्यू चाइल्डचं पण नाव आहे. पण आता असं पण फॅन्स थिअरी अशी पण आहे की जेव्हा 20व्या पुस्तकानंतर ली चाइल्डने लेखणी खाली ठेवायचं ठरवलं, त्याच्यानंतर त्याने खरंच म्हणजे 21 ते 24 पुस्तकं जी आहेत ती त्याला लिहायची इच्छा नव्हती. त्यामुळे तेव्हापासूनच अँड्र्यू चाइल्ड बहुतेक लिहितोय त्याच्याबरोबर, फक्त त्याचं नाव आलं नाहीये. तर त्यामुळे तो त्याने एक प्रयोग म्हणून बघितलं की हा जर का लिहित असेल तर मग आपण कंटिन्यू करू शकतो. अशा आता यातलं खरं खोटं आपल्यापर्यंत कधीच येणार नाही, पण ह्या फॅन्स थिअरीजने अनेक पेजेस भरलेली आहेत इंटरनेटवरची. तर आपण अगदी शेवटाकडे आलोय. थोडक्यात एक सांगतो की आता मी मगाशी म्हटलं एकच कल्पना आहे, एकाच कल्पनेवर किंवा एकच नायकाला केंद्रस्थानी ठेवून सलग 2 दशकांहून अधिक काळ लिहित राहणं आणि हे जे मी सांगितलं 25 कादंबऱ्यांचं झालं. अनेक लघुकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याचे नॉन फिक्शन पण एक आहे, द हिरो म्हणून. आणि आता गेल्या वर्षी त्यांनी नाही लिहिलंय, अर्थात त्याच्या चरित्राचं द रिचर गाय नावाचं चरित्र त्याचं प्रसिद्ध झालंय. ते कोणी लिहिलंय मला आठवत नाही आता. असं इतर पण आहे. तर 25 कादंबऱ्या आणि असंख्य अनेक लघुकथा लिहिल्यात त्याने. तर हे सतत 2 दशकं करत राहणं हे खरंच फार 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 अवघड टास्क आहे, खूप अवघड आव्हान आहे. आणि ते ली चाइल्डने इतकी वर्ष लिहिलंय पेललं आहे आणि इतके वर्ष सतत लिहित राहून जगभरातल्या वाचकांचा अनुभव विश्व समृद्ध केलंय त्याने. आणि मी जे सुरुवातीला म्हटलं की आज ली चाइल्डवर बोलायला मिळणं हा अपूर्व योग येतो यासाठी की हे 2 दशकं सतत करत राहणाऱ्या या ली चाइल्डचा 66वा आणि त्याच्या मानसपुत्र जॅक रिचरचा आज 60वा वाढदिवस आहे. तर त्या दोघांनाही दीर्घायुष्य चिंतून आणि कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. हॅपी बर्थडे ली चाइल्ड, हॅपी बर्थडे जॅक रिचर. धन्यवाद. मस्तच. कोणाला काही प्रश्न आहेत का? मलाच एक आहे. हा बोल. तू जेव्हा म्हणत होतास की तेव्हा मला असं शर्लॉक होम्सशी सिमिलर आहे असं वाटतच होतं की अरे मग तर मला असा प्रश्न पडलाय की फरक काय आहे? फरक त्याचं जे गुन्हा सोडवण्याचं जे आहे ना, तू आता शेरलॉक होम्स वाचला असेल त्यात तुला ते सायन्स ऑफ डिडक्शन वापरतो शेरलॉक होम्स बेसिकली. हा ऑप्शन नाही, हा नाहीये, हा पर्याय नाही, हा पर्याय नाही आणि डिडक्ट जो उरेल तो पर्याय. त्याचं एक वाक्य पण आहे की जर सगळे पर्याय काढून झाल्यावर जे उरतं सत्य ते किती अनबिलिव्हेबल असलं, अविश्वसनीय असलं तरी ते आहे म्हणजे ते एक्सेप्ट करायला लागतं, स्वीकारावं लागतं. तर ते सायन्स ऑफ डिडक्शन त्याचा उल्लेख न करता ली चाइल्ड पण जॅक रिचरच्या संदर्भात हेच वापरतो. रिचर किलिंग फ्लोअरच्या सुरुवातीला मी जे म्हटलं तो त्या डायनर हॉटेलमधनं ते पोलीस स्टेशनला नेतात. पोलीस स्टेशन मधली सगळी वर्णनं जी आहेत ती जी व्यक्ती आहे तो तिकडचा पोलीस चीफ असतो. पण तो पोलीस चीफ आहे, तो त्याने काय केलं, त्याचं लग्न झालंय, त्याचा डिवोर्स झालाय, त्याला सिगरेट सवय, हे तो सगळं पहिल्या 8-10 पानांमध्ये आपल्याला सांगतो. त्यानंतर ते पुढे आहे वर्णन, जेलमध्ये जावं लागतं त्यांना. तर तुरुंगात पण तो हे नाही म्हणून हे असं करून त्याचे बरेच उदाहरण म्हणजे थेअरी सायन्स ऑफ डिडक्शनचं तर नक्की जाणवतं आपल्याला. पण शेरलॉक होम्सच्या बाबतीत अर्थात त्याचा हातापायी किंवा जे हाणामाऱ्या प्रकरण तो कधी करत नाही. तो रिव्हॉल्वर ठेवतो किंवा डॉक्टर वॉटसनला सांगतो बाबा तू रिव्हॉल्वर घे आणि तुला वाटलं तर गोळी चालव. आता जर का कोणी वाचलं असेल शेरलॉक होम्स अजून तर साइन ऑफ फोर पुस्तकात त्याचं वर्णन आहे की ते एका घरी चाललेले असतात. तर बाहेर तो असा एक आडदांड रक्षक उभा असतो, द्वारपाल, आणि तो कोणालाही हात सोडत नसतो. तर ते म्हणतात जायचं कसं आपण इकडनं. तर मग होम्स पुढे जातो आणि त्याला म्हणतो काय रे मी तुला अमुक अमुक इथे लोळवलेलं तू विसरलास का. तर तो पूर्वीच्या काळात शेरलॉक होम्स आधी ह्याच्यात वाकबगार असतो, म्हणजे हँड टू हँड कॉम्बॅट मध्ये. पण नंतर हे असं अगदी काही किरकोळ उल्लेख वगळता शेरलॉक होम्स कधीही शारीरिक मारामारीच्या ह्याच्यात जात नाही. त्याचं तो डोकं चालवून तो बाजूला होतो, मग तो पोलीस येतात किंवा मग वॉटसन करत असतो, असं सगळं दाखवलंय. आणि तो
अजून एक फरक म्हणजे आणि रिचर जे आहे तो एक गाव दोन तुकडे, इथे मारलं इथे मारलं इथे मारलं, तो माणूस पडला कोमात गेला, संपला विषय, असं त्याचं आहे. कारण त्याची बॅकग्राऊंडच हे लष्कराची आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात मी म्हटलं जसं की 221B परमनंट ऍड्रेस आहे ह्याचा होम्सचा, किंवा होम्स इज नॉट अ लोनर, त्याला कायम वॉटसन लागतो. बऱ्याच वेळा तो म्हणतो वॉटसन तू काही करत नसशील तर माझ्याबरोबर चल. त्याचं ते त्याचे ते आमंत्रण देण्याची पद्धत, तू माझ्याबरोबर चल असं म्हणण्याच्या ऐवजी तो म्हणतो इफ यू आर नॉट डुईंग एनिथिंग जस्ट कंपनी मी. वेअरॅज रिचर्डचं असं नाही, त्याच्यात त्याला ही नेव्हर हॅज गॉट कंपनी, त्याला आवडत पण नसते कंपनी, ही प्युअरली लोनर. तो एकटा एक जर आपल्या मराठीत आहे एकांडा शिलेदार, तशा स्वरूपाचा आहे तो. हे काही महत्वाचे फरक आहेत दोघांमध्ये. आणि साम्य सांगितले त्याप्रमाणे ते सायन्स ऑफ डिडक्शन ते हा वापरतो, आणि ली चाइल्ड न त्याचा उल्लेख न करता पण तो पण ते वापरतो. मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे तू आता थोडक्यात उल्लेख केला, आवाज येतोय माझा? हो येतोय. हा, म्हणजे आपलं ली चाइल्डचं कॅरेक्टर असेल किंवा रॉबर्ट लँगडन असेल किंवा फॉर दॅट मॅटर थोड्याफार प्रमाणात शेरलॉक होम्स पण असेल आणि जेम्स बॉन्ड पण असेल, तर हे जे कॅरेक्टर्स जे आहेत ते बऱ्यापैकी लोनर. आता तू म्हणतोस की जे शेरलॉक होम्स लोनर, म्हणजे तसं नाही, मी म्हणतो की फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही, बरोबर अशा प्रकारचे आपल्याला दिसतात. बरोबर बरोबर आहे. नाव आठवत नाही, पण प्रेमात पडलेला जेम्स बॉन्ड लोकांनी एक्सेप्ट नाही केला किंवा तेवढा तो आवडला नाही लोकांना. आय गेस क्वांटम ऑफ सोलेस किंवा काय. तर त्यामागे काय कारण असेल? म्हणजे वाचकांची मेंटॅलिटी आहे की आपल्याला एक काय म्हणतो मसिहा टाईप आवडतो आणि आहे असं काही आहे का? म्हणजे त्याला काही बांधून, त्याला काही बंध नको, तरच तो एवढ्या मोठी झेप घेऊन तो करू शकेल ते कॅरेक्टर, अशी काही कंपल्शन आहे रायटर्सची का काय आहे एक्झॅक्टली? नाही, आता तू म्हणाल ते बरोबर आहे की आता लँगडन पण अविवाहित दाखवलाय किंवा जेम्स बॉन्डची पण अनेक प्रकरण आहेत. तर आता ह्याच्यात मला उल्लेख करायचा राहिला, पण रिचर्डची पण प्रत्येक पुस्तकात प्रकरण आहेत वेगवेगळी, पण ती फक्त त्या पुस्तकातल्या त्या दिवसांपुरती मर्यादित असतात. बरोबर वन नाईट स्टँड किंवा त्या प्रकारचं त्याचं आहे. बरोबर बरोबर. लँगडनचं तसं काही कारण दाखवलं नाही त्याने, पण लँगडन पण असा नॉट एक्झॅक्टली लोनर, पण ही इज नॉट अ फॅमिली मॅन. शेरलॉक होम्स पण ते मान्य आहे की तो फॅमिली मॅन नाहीये. तर त्याचं कारण आता कदाचित असं असेल की त्याचं जर का लग्न झालेलं दाखवलं, तर लग्न झालेलं आहे, गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला हिरो आणि तुम्ही आम्ही, फरक काय उरला? सो बरोबर बरोबर. त्यामुळे कदाचित ते असे दाखवत असतील. थोडं वेगळं काढणं हे गरजेचं असतं म्हणून पण. हा, आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की एक सांगतो की शेवटी जी आता किलिंग फ्लोअर किंवा कुठलंही पुस्तक वाचताना ना, हे सगळं सेट होतं. मग ते म्हटलं तसं खलनायकाचा बिमोड करतात अँड दे ऑल आर टुगेदर. सो आपल्याला वाटतं की ओके दे आर गोइंग टू स्टार्ट न्यू लाईफ. तिथेच त्यांचं मार्ग्रेव शहरात त्यांचं सगळं होईल. मग तो एक हळूहळू ट्विस्ट द्यायला लागतो. तो शेवटची हुरहुर आहे की नाही बाबा तो इथे राहणार नाही, तो निघून जाणार आहे. म्हणजे पुढे काय होईल ते आपल्याला वाटत राहतं आणि ती हुरहुर सतत मनात जागत. आता जुनं एक उदाहरण सांगतो, कयामतच्या कयामत तक आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यात असं एक ऐकलेलं मी पूर्वी की त्याचा हॅपी एंडिंग होता सुरुवातीला, की पूर्वी असं होणार होतं की ते दोघेही त्यांचं लग्न बघिन होतं असं. ते जुही चावला अडून बसली आणि म्हणाले की नाही नाही, हे असं नाही, हे असंच झालं पाहिजे, दुःखद शेवटच पाहिजे, तरच मी काम करेन. इथपर्यंत त्याचं आलं आणि मग त्यांनी केलं. त्यातलं खरं खोटं आपल्याला माहित नाही, पण ती जी हुरहुर लागते, तो हुरहुरीचा एक प्लस पॉईंट आहे की आता जॅक रिचर एवढं सगळं करून निघून गेला तिकडनं, त्यामुळे तो आता पुन्हा भटकणार, तो कुठे जाईल, काय खाईल, तो सुखात असतो, असं काही नसतं. पण आपल्याला वाटतं तो कुठे जाईल, त्या बसमधनं जाणार, मग तो बर्फात अडकणार. तर ते एक हुरहुर लागत राहणं, म्हणून ते हॅपी एंडिंग देत नसले. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणतो, सेटल झालेला दाखवला की एकाच गावात किती घटना घडणार. हा कसा तो अमेरिकाभर फिरतोय, त्यामुळे ते वेगवेगळं. आता लँगडनचा पण तो दरवेळेला वेगळ्या देशात जाऊन त्याची घटना आहे आणि महत्वाच्या ठिकाणी तो जातो आणि त्या म्युझियम मध्ये जाईल किंवा जगप्रसिद्ध चर्च मध्ये जाईल आणि तिकडे घटना आहे. तो पण एकाच ठिकाणी सेटल होऊन दाखवणार किती दाखवून असं मला वाटतं. बरोबर बरोबर. थँक्यू. थँक्यू दादा. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ओके, नसतील तर आपण इथे थांबू शकतो. फक्त एक अनाउन्समेंट आहे, ग्रुपवर येईलच. आपण बालदिनाच्या निमित्ताने 12 नोव्हेंबरचं सत्र लहान मुलं सादर करणार आहे. तर 6वी ते 8वी मध्ये आपल्या ओळखीचं कोणी असेल आणि त्यांना सादर करायचं असेल
नक्की संपर्क साधा, म्हणजे त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांचाही अंतर्भाव होऊ शकेल. ठीक आहे. आज पुरतं आपण इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.